सो बघा, काल आपण या टॉपिकला इथेपर्यंत आपण पोहोचलेलो होतो आणि टॉपिक आपल्याला सुरुवात करायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलीहॅलो अल्केन. आठवतं तुम्हाला आपण इथपर्यंत पोहोचलेलो होतो. तर याच्यामध्ये बघा आपण टॉपिक कसं आहे आपला? आपला टॉपिक असं आहे, की आपण हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि हॅलो अल्केनमध्ये आपण 2 कॅटेगरी केल्या होत्या. एक होतं मोनो हॅलो अल्केन आणि सेकंड होतं पॉलीहॅलो अल्केन. मोनो हॅलो अल्केनला आपण फर्दर सब डिव्हाईड केलं होतं किंवा त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन केलं होतं. ते सांगता येईल तुम्हाला मोनो हॅलोला आपण डिव्हाईड कसं केलं होतं? प्रायमरी प्रायमरी अल्किल हेड, सेकंडरी अल्किल हेड एंड टर्शरी अल्किल हेड. टर्शरी येस, अल्केन हलाय. फाईन. मग आपण तिथेपर्यंत कालच टॉपिक स्टॉप केला होता आणि आजचा आपला हा न्यू टॉपिक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक. नाऊ दिस इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलीहॅलो अल्केन. आता पॉलीहॅलो अल्केन म्हटलं तर आपल्या माइंडमध्ये काय येतंय, की या केसमध्ये जे आपण हॅलोजन एटम बघणार आहोत, ते नक्कीच एकापेक्षा जास्त असतील. तर बघूया नेमकं पॉलीहॅलो अल्केनला आपण पुन्हा डिव्हायडेशन कसं करतो आहे. ओके. सो आता हा सेकंड टाइप आहे हॅलो अल्केनचा, ज्याला आपण नाव दिलं आहे पॉलीहॅलो अल्केन आणि याचं आपण पुन्हा क्लासिफिकेशन करतोय 3 कॅटेगरीमध्येच. नाऊ दिस पॉलीहॅलो अल्केन आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. कसं ते आपण वन बाय वन स्टडी करू. फर्स्ट कॅटेगरी ज्याला आपण नाव देतोय डायहॅलो अल्केन. सेकंड वन इज ट्रायहॅलो अल्केन अँड थर्ड वन इज टेट्राहॅलो अल्केन. ओके. सो आता या नावानुसार कळते आपल्याला, की सर मग पेंटाहॅलो अल्केन नसेल का? डेफिनिटली असेल ते. पॉली म्हटलं तर एकापेक्षा जास्त किती पण चालू शकतं. मग जनरली त्याच्यामध्ये ना शक्यतो डाय, ट्राय आणि टेट्रास आपल्याला सापडतात. मग डायहॅलो अल्केनला आपण डिफाईन कसं करू शकतोय, की व्हेन 2 हायड्रोजन फ्रॉम द अल्केन आर नाऊ गोइंग टू रिप्लेस बाय 2 हॅलोजन एटम, द न्यू कंपाउंड सो ऑब्टेन इट इज कॉल्ड एज डायहॅलो अल्केन. सिमिलरली जर आपल्याला डिफाईन करायचं असेल ट्रायहॅलो अल्केन, तर ट्रायहॅलो अल्केनला आपण डिफाईन कसं करणार? When 3 hydrogen from the alkane is going to replace by 3 halogen atom, then it is called as trihaloalkane. And similarly, we can define tetrahaloalkane when 4 all the hydrogen from alkane is going to replace by corresponding, that is 4 halogen atom. What are the new compound is called? That new compound is said to be tetrahaloalkane. यांचं आपण इंडिव्हिज्युअली एक्झाम्पल पण बघू. चला, जे मुलं आता जॉइन झाले त्यांना सांगतोय, की आपण काल पॉलीहॅलो अल्केन पर्यंत पोहोचलो होतो. सुरुवात करायची होती इन शॉर्ट. तर आपण त्याला सुरुवात केली आहे. तर पॉलीहॅलो अल्केनच्या आपण 3 कॅटेगरी सांगितल्या आहे. डाय, ट्राय एंड टेट्रा. म्हणजे इंडिव्हिज्युअली आपण एक-एक डिस्कस करू. सो व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय डायहॅलो अल्केन? आता थोडंसं स्पीड घेतलं तर चालेल का? थोडंसं स्पीड घेतलं तर चालेल तुम्हाला? हो, चालेल सर. येस. ओके. सो डायहॅलो तुम्हाला इंडिकेट करतोय, की देअर आर 2 हॅलोजन एटम्स नाही का? सो मग याचे एक्झाम्पल आपण बघूया. असा मॉलिक्यूल मी तुम्हाला दाखवलाय. तर या मॉलिक्यूलला आपण म्हणू शकतो दिस इज डायक्लोरोमिथेन. आता हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून आपण त्याला डायरेक्टली डायक्लोरोमिथेन असं नाव दिलं आहे. तसं डायहॅलो अल्केनचं पुन्हा क्लासिफिकेशन. आता बघा ॲक्चुअली होतं काय, आपण जसं-जसं पुढे जाणार आहोत ना, तसं तुम्ही विसरणार की नेमकं कोणाचा टाइप चालला आहे. टॉपिक पुन्हा ऐका मी काय सांगतोय. आपण हॅलो अल्केनला सुरुवात केली आहे. हॅलो अल्केनचे 2 टाइप आहे. त्यातलं कुठले 2 टाइप आहे? मोनो हॅलो अल्केन आणि पॉली हॅलो अल्केन. मोनो हॅलो अल्केनचं आपण डिव्हायडेशन केलं 3 कॅटेगरीमध्ये. ओके. मोनोचं आपण 3 कॅटेगरी कुठल्या केल्या? एकच मिनिट हां. तर मोनोचं आपण केलं होतं प्रायमरी, सेकंडरी अल्किल हेड एंड टर्शरी अल्किल हेड. हे त्याच्या आपण 3 कॅटेगरी सांगितल्या होत्या. पॉलीला आपण आत्ता डिव्हायडेशन करतोय. पॉलीमध्ये आपण काय-काय सांगू शकतोय? त्याच्यामध्ये बेसिकली 3 कॅटेगरी असतात, ज्याला आपण नाव काय देतो? डायहॅलो अल्केन, ट्रायहॅलो अल्केन एंड टेट्राहॅलो अल्केन. आता डायहॅलो अल्केनचं त्यांचं म्हणणं आहे, की पुन्हा 2 टाइप आहेत. ते 2 टाइप कुठले मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये एक असणार आहे जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरं असणार आहे व्हिसिनल डायहॅलाइड. म्हणजे बघा फ्लो चार्ट कसा आपला तयार होतोय. हॅलो अल्केनचे 2 टाइप, मोनो एंड पॉली. मोनोचे 3 टाइप, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. पॉलीचे पण 3 टाइप्स, डाय, ट्राय, टेट्रा. डायचे आता 2 टाइप बघतोय. त्यातलं एक अजून नाव नाही सांगितलं मी तुम्हाला. जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरं असणार आहे व्हिसिनल डायहॅलाइड. हा फ्लो चार्ट तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. आपण टॉपिक कुठून सुरुवात केली, कुठे चाललोय आपण. ओके. सो डायहॅलो म्हटलं तर ऑब्व्हियसली 2 हॅलोजन असतील. मग याच्या बेसिसवरती आपण याच्या 2 कॅटेगरी करतोय. त्यातला जो पहिला असणार आहे त्याला आपण नाव देतोय जेमिनल डायहॅलाइड आणि जो दुसरा असणार आहे तो असणार आहे व्हिसिनल डायहॅलाइड. मग जेमिनल काय असतं आणि व्हिसिनल काय असतं आणि दोघांमध्ये कोण जास्त स्टेबल असतं? आपण थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूया. आता आय थिंक जेमिनल, व्हिसिनल तुम्हाला हे एन-सी-ई-आर-टीच्या पेजवरती सापडणार नाही. काल मी चेक केलं ते. तिथे हा टाइप नाहीये. पण हा टाइप बेसिक आहे जो माहिती असायला पाहिजे, की आपण डायहॅलो अल्केनचे 2 कॅटेगरी करतोय, जेमिनल एंड व्हिसिनल.
तसं ट्रायचे आणि टेट्राचे क्लासिफिकेशन नाहीये. फक्त डायहॅलोचेच आहे. मग आता जेमिनलचा अर्थ काय असतो ते समजून घ्या. ओके. जेमिनलला आपण सिंपल जेम सुद्धा म्हणू शकतोय. बट व्हाय यू कॉल्ड ॲज जेम? जर त्याचं नाव पूर्ण जेमिनल आहे. जेम म्हटलं तर काही चुकीचं नाही. जेमिनल सुद्धा बोलतात आणि जेम सुद्धा बोलतात. तर बघा याच्यामध्ये काय अर्थ असतो, की तुम्हाला मी दोघं एका स्लाइडवरती दाखवलंय. तर यांचं काय म्हणणं बघा, की 2 आयडेंटिकल हॅलोजन एटॉम्स आर अटॅच्ड टू द सेम कार्बन एटॉम. समजा आपल्याकडे एखादी अशी कार्बनची चेन आहे आणि या कार्बनच्या चेनमध्ये एकाच कार्बनला जेव्हा 2 हॅलोजन एटॉम अटॅच असतात. When two halogen atom are present on the same carbon atom, when two halogen atom are present on the same carbon atom, then such type of dihalogen is called as geminal dihalide. जेव्हा 2 हॅलोजन एटम एकाच कार्बनला प्रेझेंट असतात, अशा डायहॅलाइडला आपण बोलायला पाहिजे जेमिनल डायहॅलाइड. ओके. सो आता हे झालं त्याचं एक्झाम्पल. एक्झाम्पल आपण आता दुसरं घेऊया. याच्यामध्ये थोडंसं कार्बन, हायड्रोजन दाखवलं नाही आपण. एक्झाम्पल आपण असं प्रॉपरली घेऊ. CH3CHCl2. आता त्याला प्रेझेंट कसं केलं पाहिजे? हा CH3 आहे तसा आहे. त्याच्यापुढे CH आहे आणि त्याच एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन आपण अशा वेळेने दाखवू शकतोय. याचं स्ट्रक्चर तुम्ही कसंही चेंज करा. मीनिंग बदलणार नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की एक क्लोरीन सरळ दाखवायचंय, एक खाली दाखवायचंय, तरीही चालतं आहे. तुम्हाला असं वाटतं की एक वरती दाखवायचा आहे, एक हॉरिझॉन्टली दाखवायचा आहे. दॅट डझंट मॅटर. फक्त महत्वाचं एकच आहे की सेम कार्बनला 2 हॅलोजन एटॉम अटॅच असले पाहिजे. हे सगळेच्या सगळे स्ट्रक्चर एकच आहेत. यांना काही वेगवेगळी नावं नाहीये. सगळेही डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहे. डायहॅलोजनमध्ये कुठले? तर 2 टाइप असतात. एक असतं जेमिनल, दुसरं असतं व्हिसिनल. मग दोघांपैकी कुठलं आहे? तर आपण बघू शकतो की दोघं हॅलोजन एटॉम एकाच कार्बनला आहेत. तर याचा अर्थ हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार? दिस इज कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ जेमिनल डायहॅलाइड. ओके. तर हा झाला त्याचा पहिला टाइप जेमिनल. नावांचा अजून विचार करू नका. नाव आपल्याला पुढे बघायचेच आहे. ओके. सो त्याच्यानंतर त्याच्यातली सेकंड कॅटेगरी जी असणार आहे व्हिसिनल डायहॅलाइड. जेमिनल म्हटलं तर 2 हॅलोजन एटॉम प्रेझेंट ऑन द सेम कार्बन. व्हिसिनल म्हटलं तर 2 हॅलोजन प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन. 2 हॅलोजन प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन. याचं मीनिंग समजून घ्या. मुलांचं कन्फ्युजन कुठे होतं? मी तुम्हाला याचा ॲक्चुअल एक्झाम्पल दाखवतो आहे. समजा मी एखादी कार्बनची चेन अशी दाखवली आहे. ओके. आणि या कार्बनच्या चेनमध्ये मी तुम्हाला इथे एक क्लोरीन दाखवलाय, या साइडला एक क्लोरीन दाखवलाय. मी दुसरं एक एक्झाम्पल घेतोय. सेम कार्बनची काहीतरी चेन असेल 3, 4, 5, 10 कार्बनची आणि त्याच्यामध्ये मी अशा ठिकाणी एक क्लोरीन दाखवलंय आणि या साइडला एक क्लोरीन दाखवलंय. बघा, दोघांनाही मी म्हणू शकतोय बोथ आर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज. दोघांनाही मी डायहॅलोजन म्हणू शकतो आहे. पण मला जर व्हिसिनल म्हणायचं असेल, तर या दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं? व्हिसिनल या दोघांपैकी नेमका कुठला असेल? सेकंड. सेकंड. वाला. त्याचा एक मीनिंग असा आहे, की तुम्हाला जे काही कार्बन असले पाहिजे, ते कार्बन कसं असले पाहिजे? ॲडजस्टंट कार्बन असले पाहिजे. ॲडजस्टंट कार्बन म्हणजे काय? शेजारचे कार्बन. अगदी एकमेकांना कनेक्टेड असेल. अशा कार्बनला जर 2 हॅलोजन एटॉम अटॅच असेल, तरच आपण त्याला काय म्हणू शकतोय? व्हिसिनल डायहॅलाइड म्हणू शकतोय. सर पहिल्या कंपाऊंडला काय बोलायचं मग? तो डायहॅलाइड आहे, पण त्याला आपण जेमिनल किंवा व्हिसिनल असे वर्ड्स वापरू शकणार नाही. पण तो डायहॅलाइड कन्फर्म आहे. 2-2 हॅलोजन आले म्हणजे कन्फर्म कोण आहे? तर डायहॅलाइड तो आहे. फक्त तुम्हाला व्हिसिनल की जेमिनल हे ओळखायचं असेल, तर फक्त चेक करायचं की नेमकं ते कुठल्या कार्बनला आहे. ओके. जेमिनलच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की एकाच कार्बनला जेव्हा 2-2 हॅलोजन अटॅच असतात, तर त्याला आपल्याला बोलायचं असतं जेमिनल. आणि व्हिसिनल केव्हा बोलायचं? व्हेन 2 हॅलोजन एटॉम आर प्रेझेंट ऑन ॲडजस्टंट कार्बन एटॉम. तरच त्याला आपण काय बोलू शकतो आहे? व्हिसिनल डायहॅलाइड म्हणू शकतो. ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे अबाउट व्हिसिनल डायहॅलाइड. हां, येस. तर तुम्ही जे आता दाखवलं ना फर्स्ट टाइपमध्ये व्हिसिनलमध्ये एक्झाम्पल दिले तर त्यामध्ये फर्स्ट टाइपला काय म्हणणार डायहॅलाइडला? It is only dihalide. It is only dihalide. But it is neither vicinal nor geminal. तो डायहॅलाइड आहे. बघा डायहॅलाइड याचे स्ट्रक्चरनुसार जर स्ट्रक्चर तुम्हाला या टाइपचं दिलं आहे, इथे मी ब्रोमिन घेतोय, इथे ब्रोमिन घेतोय. दुसरं मी स्ट्रक्चर देतो आहे तुम्हाला, इथे ब्रोमिन घेतलाय, इथे ब्रोमिन घेतलाय. तिसरं स्ट्रक्चर मी तुम्हाला देतो आहे, इथे या साइडला ब्रोमिन दाखवलाय आणि इथे ब्रोमिन दाखवलाय. स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3 या तिघांनाही मी काय म्हणू शकतोय? ऑल आर डायहॅलाइड. बट जर तुम्हाला या टाइपचं स्ट्रक्चर दिसलं, तरच फक्त त्यांनी नाव दिलं आपल्याला जेमिनल. या टाइपचं स्ट्रक्चर दिसलं, तर नाव आहे व्हिसिनल. पण यासाठी असं कुठलं स्पेसिफिक नाव त्यांनी दिलं नाहीये. याला आपण सिंपल काय म्हणायचं?
याला सिंपल काय म्हणायचं डायरेक्टली डायहॅलाइड म्हणायचं आहे. याला कुठलंही नाव नाहीये. हां, नाव द्यायचं ठरलं तर आपल्याला पुढे IUPAC बघायचंच आहे. की त्याचं नाव काय येणार आहे. तर IUPAC तुम्हाला ते कळेल, की त्याला फक्त नंबर दाखवायचा असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं जेमिनल-बिमिनल म्हणायचं नसतं. ओके, क्लिअर आहे मी काय सांगितलं ते? येस सर. येस. ओके. आजचे सगळे मुलं आलेत का मला बघू द्या आता बरं. पार्टिसिपंट कोण-कोण आहे? हां, 21 जण आहे. ओके. एक तर मी स्वतःच ॲड झालोय ॲज अ जे. हर्ष आहे, आद्य आहे, आर्यन कुलकर्णी आहे. आकाश अ, आकाश तू काल होता का रे? नाही सर. आकाश बरं ठीक आहे. कालचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. YouTubeची लिंक. तर ते कालचा व्हिडिओ बघा. केदार तू होता का काल? हो सर, होतो. ओके. त्यानंतर हर्षदा मोरे ठीक आहे. मला 1-2 दिवस नाव विसरल्यासारखं होऊ शकतं. दोघं ईशा कालच्या होत्या. ओके. ईशा पी आणि ईशा एम होता आय थिंक. आय थिंक जिया आय थिंक यू आर अल्सो ॲब्सेंट येस्टरडे. प्रद्युम्न होता, समीक्षा होती, सानिका आठवल्यासारखं वाटत नाही मला. श्रावणी, श्रुती, एस-एम, स्नेहल, सुखद, तन्वी. बरं ठीक आहे, हरकत नाहीये. बट शक्यतो लेक्चर मिस करू नका. ओके. सो लेट्स कंटिन्यू. निर्जला आत्ता आली आहे. निर्जला, यू आर टू लेट. फाईन. लेट्स कंटिन्यू. ईशा. ईशा मी तुम्हाला काय सांगतोय, तू आता एक क्वेशन टाकलाय. अच्छा, अच्छा. नाही, ऑलरेडी सांगितलं तू केव्हाचं. ओके. बरं तुम्हाला काही जरी बोलायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली माईक ऑन करून बोला. चॅट्सकडे माझं शक्यतो लक्ष नाहीये. ओके. तरी मी ते मोबाईलमध्ये ऑन करून ठेवतो. पण चॅट्सकडे माझं शक्यतो लक्ष जाणार नाही. ओके. डायरेक्टली अनम्यूट करा स्वतःला आणि बोलायचं लगेच. काही पण डाऊट आला तरी. ओके. बरं आज व्हिडिओ, ऑडिओ सगळं दिसतंय व्हिडिओ दिसतोय तुम्हाला व्यवस्थित? येस सर. येस. येस सर. ओके. सो लेट्स कंटिन्यू विथ द डायहॅलाइड. मी तुम्हाला डायहॅलाइड आधीच सांगितलं आहे, की डायहॅलाइडची कंडिशन म्हणजे डायहॅलाइडचे 2 टाइप आपण बघितले. एक असतं जेमिनल, दुसरं असतं व्हिसिनल. जेमिनल म्हटलं तर काय डोक्यात आलं पाहिजे, की 2 हॅलोजन एटॉम प्रेझेंट ऑन द सेम कार्बन एटॉम. ओके. आणि व्हिसिनल म्हटलं तर माइंडमध्ये आलं पाहिजे, की 2 हॅलोजन आर प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन. शेजारच्या कार्बनला ते अटॅच असले पाहिजे. ओके. सो लेट्स टॉक अबाउट द व्हिसिनल. आपण तेच कंटिन्यू करूया, की 2 आयडेंटिकल हॅलोजन एटॉम आर अटॅच्ड टू ॲडजस्टंट कार्बन एटम. शेजारच्या कार्बनला ते अटॅच असले पाहिजे. तर हे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलंय. दिस इज 1,2 डायक्लोरोइथेन. तो हा एक प्रकारचा काय आहे, दिस इज वन टाइप ऑफ व्हिसिनल डायहॅलाइड. आता जेमिनल आणि व्हिसिनल यांच्यापैकी जर स्टॅबिलिटी बघितली तर व्हिसिनलची स्टॅबिलिटी थोडीशी जास्त असते. ओके. व्हिसिनलची स्टॅबिलिटी जास्त का असते? तर बघा, या केसमध्ये आपण जर जेमिनल दाखवला आपण. ओके. सो आपण जेमिनल दाखवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, की एकाच कार्बनला आपण 2-2 हॅलोजन दाखवतो अशा केसमध्ये. ओके. हे झालं जेमिनलची कंडिशन. आणि व्हिसिनलची कंडिशन तुमच्या समोरच आहे, की आपण शेजारच्या कार्बनला 2 हॅलोजन दाखवतोय. तर होतं काय, की या केसमध्ये एकाच कार्बनला 2-2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटॉम आलेत. त्यामुळे स्ट्रक्चर थोडंसं कसं असतं, अनस्टेबल असतं. स्ट्रक्चर अनस्टेबल आहे याचा अर्थ स्ट्रक्चर जगात तयार होणारच नाही असं नाहीये अजिबात. स्ट्रक्चर तयार होतंय, पण दोघांचं कंपॅरिझन केलं तर थोडासा व्हिसिनल कसा असतो, थोडासा स्टेबल असतो. कारण बोथ हॅलोजन एटॉम आर समव्हॉट अवे फ्रॉम ईच अदर. जे काही इलेक्ट्रोनिगेटिव्ह एटॉम आहे ते एकमेकांपासून थोडेसे दूर अंतरावरती असतात. त्यामुळे त्याला रिपल्शन कमी असतं, स्टॅबिलिटी जास्त असते. ओके. हा टाइप झाला सेकंडरीचा, ज्याला आपण नाव दिलंय व्हिसिनल. आता हे आहे ट्राय हॅलो अल्केन. आता जे मुलं लेट जॉइन झाले त्यांना सांगतोय मी, काल आपण डिस्कशन केलं होतं मोनो हॅलो आणि आज आपण स्टार्ट केलंय पॉली. तर पॉलीमध्ये आपण 3 टाइप बघतोय. पहिला होता त्यातला डाय हॅलो अल्केन. दुसरा आहे ट्राय हॅलो जो आपण स्टार्ट करतोय आता आणि याचा पुढचा बघायचा आहे टेट्रावाला. आधी आपण ट्राय हॅलो बद्दल बोलूया. नावच सांगतं की दिस टाइप ऑफ कंपाउंड कन्सिस्ट ऑफ 3 हॅलोजन एटॉम. 3 हॅलोजन असले पाहिजे याच्यामध्ये. मग तुम्ही ते कुठेही दाखवा. समजा मी असा मॉलिक्यूल दाखवला आहे, ज्याला आपण क्लोरोफॉर्म म्हणतो. सेंटरला आहे कार्बन. त्या कार्बनला 1 हायड्रोजन आहे आणि 3 कुठले पण हॅलोजन चालतील आपल्याला. जनरली ते सेमच असले पाहिजे बरं का. डिफरंट आले तर काय होतं, रिपल्शन फॅक्टर जास्त वाढतो या केसमध्ये. वेगवेगळे आले तर काय होतं, स्ट्रक्चर अनस्टेबल होतं. कारण एक जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, दुसरा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. त्यामुळे जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे किंवा ज्याची ॲटॉमिक साइज आपण असं म्हणू शकतोय, की ज्याची ॲटॉमिक साइज मोठी आहे, तो दुसऱ्यांना काय करणार, थोडंसं रिपेल करणार. त्यामुळे या केसमध्ये शक्यतो सेमच असले पाहिजे, जेणेकरून स्टॅबिलिटी कशी असते, जास्त असते. तर हा जो मॉलिक्यूल आपण इथे ड्रॉ केला आहे, या मॉलिक्यूलमध्ये 3-3 हॅलोजन आहे, म्हणून आपण याला म्हणतोय ट्राय हॅलो अल्केन.
याचं एक्झाम्पल आपण जस्ट दाखवलं आहे. दिस इज क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मला आपण सिंपल ट्रायक्लोरोमिथेन बोललो आहे. त्याचा लास्ट टॉपिक आहे टेट्रा हॅलो अल्केन. मग टॉपिक आपला चेंज होईल. टेट्रा म्हटलं तर आपलं कार्बन टेट्राक्लोराईड तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे. CCl4 ज्याला आपण बोलतो. CCl4 त्याच्यामध्ये एकाच कार्बनला आपण असे 4 हॅलोजन ॲटम दाखवतो. याला जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं की डिफाइन टेट्रा हॅलो अल्केन. तुम्ही डिफाइन कसं करणार याला टेट्रा हॅलोला? तर तुम्ही काय सांगणार माहिती का? When 4 hydrogen from the alkane is replaced by 4 halogen atom, what are the new compound is obtained? Sorry, what are the new compound is obtained? That new compound are called as tetrahaloalkane. त्या न्यू कंपाऊंडला आपण काय बोललं पाहिजे? टेट्राहॅलोअल्केन बोललं पाहिजे. ओके. सो बघूया याच्यामध्ये 4 हॅलोजन असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल आपण दाखवलंय CCl4 ज्याला आपण टेट्राक्लोरोमिथेन म्हणतोय. ओके. सो आता काही क्वेश्चन मी तुम्हाला विचारतोय. क्वेश्चन नंबर 1. Which of the following is JEM dihalide? जेम म्हणजेच जेमिनल असतं. ओके. तुम्ही चॅट बॉक्समध्ये आन्सर देऊ शकताय. पहिलं तुम्हाला दिलं आहे इथिलिडिन डायक्लोराइड. आता पुन्हा प्रॉब्लेम तुम्हाला की यांच्या नावांचा प्रॉब्लेम होईल. नावाचं आपण बघितलेलेच नाहीये. दुसरं आहे इथिलीन डायक्लोराइड. त्याच्या पुढचं आहे इथिल क्लोराइड आणि लास्ट आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. तर यांच्यापैकी तुम्हाला ओळखायचं की जेमिनल कुठलं आहे? डायरेक्टली तुम्ही चॅट बॉक्समध्ये देताय का? नाही, चॅट बॉक्समध्ये पण नाही आलं अजून. तर प्रॉब्लेम हाच होणार आहे, यांची नावं माहिती नाही. तर ठीक आहे, वरच्या दोघांच्या नावाचा तुमचा इश्यू असेल ते तुम्हाला जमणार नाही. पण हे खालची 2 नावं तुम्हाला जमायला पाहिजे. त्यातला मी पहिला तुम्हाला दाखवतो आहे. सॉरी तिसरा मी तुम्हाला दाखवतो आहे इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईडला आपण रिप्रेझेंट कसं करतो? CH3, CH2 अँड Cl. याच्याकडे बघितलं तर मला सांगा तुम्ही याला डायहॅलाइड बोलणार का? नाही सर. नाही नाही. बोलणार. कारण हा एक सिंपल मोनो हॅलो आहे. त्यामुळे हा ऑप्शन आपण कॅन्सल केला. त्याच्यानंतर आहे आयसोप्रोपिल क्लोराईड. मी तुम्हाला आयसोप्रोपिल क्लोराईडचं स्ट्रक्चर दाखवतो आहे. CH3, CH, CH3 आणि इथे एक Cl आहे. हे स्ट्रक्चर आहे आयसोप्रोपिल क्लोराईडचं. हा सुद्धा एक प्रकारचा मोनो हॅलोच आहे. तर हा सुद्धा आपण ॲज अ जेमिनल डायहाइड बोलू शकत नाहीये. पण या दोघांकडे बघितलं तर आपल्याला कळतं की डायक्लोराईड दोघं ठिकाणी नाव दिले आहे. दोघं ठिकाणी डायक्लोराईड नाव दिलं आहे. याचा अर्थ या दोघांपैकीच कोणीतरी एक असेल. फक्त डिसाईड करायचे की जेमिनल कुठलं असणार आहे. आता त्यातलं पहिलं नाव दिलं बघा तुम्हाला इथिलिडिन डायक्लोराईड आणि दुसरं नाव दिलं आहे इथिलीन डायक्लोराईड. दोघांमधला फरक काय ते समजून सांगतो मी तुम्हाला. त्यातलं मी पहिलं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. ते स्ट्रक्चर दाखवताना मी या वेळेला दाखवणार. CH3, CH, Cl आणि Cl हे पहिलं स्ट्रक्चर आहे. आणि जे दुसरं स्ट्रक्चर आहे ते पुढे ड्रॉ करतोय मी. त्याचं नाव आहे इथिलीन डायक्लोराईड. त्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो? इट इज रिप्रेझेंटेड ॲज लाइक दिस. आता तुम्ही ओळखायचं आहे की तुम्हाला क्वेश्चन काय दिला होता आणि त्याचं आन्सर कुठलं असणार आहे. व्हॉट इज द ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन? ऑप्शन Option A. A. बिकॉज A. both halogen are present on the same carbon atom, so it is geminal. Okay, this is what? This is an geminal. आणि फक्त एक प्रॉब्लेम आहे की हे नावं तुम्हाला अजून माहिती नाहीये. हळूहळू त्याची तुम्हाला सवय होऊन जाणार. ओके. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन ए. ऑप्शन ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज व्हिसिनल डायहॅलाइड? आय थिंक आता जमायला काही हरकत नाही. तुम्हाला ते कळलंय की आपण काय काय सांगतो. हा फक्त यातला तुम्हाला DDT अजून माहिती नाही, ते पण सांगून टाकतो मी तुम्हाला. पण या क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडे आहे आता. बी. Option B. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. बघा पुन्हा पहिल्याचं स्ट्रक्चर कसं काढलं होतं? इथिलिडिन डायक्लोराईड म्हटलं तर स्ट्रक्चर असतं या टाईपचं, जे आताच आपण काढलं होतं. एकाच कार्बनला 2-2 हॅलोजन. दिस इज ऑप्शन ए. ऑप्शन बी मी तुम्हाला दाखवलं होतं. इथिलीन डायक्लोराईड आपण दाखवतो कसं? CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि दोघंही कार्बनला आपण 2 हॅलोजन जोडतो आहे. आपला ऑप्शन आपल्याला मिळून गेला व्हिसिनल डायहाइड. DDT हे काय असतं मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्या आधी आपण ऑप्शन डी चा पण विचार करू. आयसोब्युटिल क्लोराईड याला रिप्रेझेंट कसं करतात? CH3, CH, CH3, CH2 अँड Cl. दिस इज आयसोब्युटिल क्लोराईड. आता तुम्हाला फक्त स्ट्रक्चरचं टेन्शन आहे की सर हे स्ट्रक्चर तुम्ही स्वतः काढताय त्यामुळे ठीक आहे. पण आम्ही वाचलं का आम्हाला डायरेक्टली जमत नाही. तर हळू तुम्हाला स्ट्रक्चरची पण प्रॅक्टिस होईल. आणि जेव्हा मी काही मुलांचं चॅप्टर नंबर 14-11चं जेव्हा मी त्याची रिव्हिजन घेईल ना, तर तेव्हा मी तुम्हाला पण ती लिंक शेअर करून देईल. मग त्या लेक्चर तुम्ही पण जॉइन करायचं जेणेकरून तुमचं नोमेनक्लेचर सुद्धा तिथे व्यवस्थित होऊन जाईल. मग एन, आयसो, निओ, सेकंडरी, टर्शरी कधी वापरायचं, नंतर IUPAC कसं सॉल्व्ह करायचं, बेसिक मॉलिक्यूल.
तुम्हाला 11-12 सगळं होईपर्यंत फक्त बेसिक मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे खूप हायर लेव्हलचे करण्याची आवश्यकता नाही. आपण काय करतो माहिती का? म्हणजे मोस्टली मी ऑब्झर्व्ह केलं. ज्यावेळेस आपलं ते चॅप्टर झालं होतं, तर काही स्टुडंट 1-2 स्टुडंट खूप खूप डेप्थमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण की जे कामाचं नव्हतं. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर जर जास्त घेतले, तर तुमचा फायदा त्यात जास्त असेल. कारण ते तुमच्या एक्झामला येणार आहे, तेच तुम्हाला नीटला येणार आहे, तेच तुम्हाला सीईटीला पण येणार आहे, तेच तुम्हाला बोर्डला पण असणार आहे. जे या लेव्हलचे आहेत, जे तुमच्या समोर तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं आहे. ओके. सो लेट्स टॉक अबाउट डी-डी-टी. आता हे डी-डी-टी काय असतं? आपल्या क्वेशनचं आन्सर आपण ऑप्शन बी फायनल केलंय. सो आता आपण डी-डी-टी बद्दल थोडंसं डिस्कशन करूया. सो हा डी-डी-टी काय आहे नेमकं? बघा, हा एक प्रकारचा इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय? तुम्ही ते बघितलं असेल की नसेल मला माहीत नाही. पण लहानपणी आम्ही ते काय करायचो माहिती आहे का? आमच्याकडे अ, जे काही महानगरपालिकेचं लोकं असतात, ते काय करतात माहिती आहे का? त्यांच्याकडे गन असते आणि त्या गनमध्ये डायल्यूट डी-डी टाकलेलं असतं आणि त्याला थोडंसं फायर केलं जातं आणि त्या गनमधून असा धूर बाहेर निघतो आणि तो धूर काय करतो, असं चौका-चौकात, रस्त्या-रस्त्याने असं फवारत जातात ते. तर कधी बघितलंय का तुम्ही असं काही? हो हो सर, सर. बग हंटर्स पण म्हणतात त्यांना. ते कदाचित गाड्या लावून फिरत असतात किंवा हातात घेऊन पण फिरू शकतात ते लोकं. त्याच्यामधून असं खूप व्हाईट स्मोक बाहेर पडतो. तर ते ॲक्चुअली असतं डी-डी-टी. त्याला नाव दिलं होतं डायक्लोरो डायफेनिल इथेन. त्याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो, स्ट्रक्चर कसं असतं ते. डी-डी-टी इज लूक लाइक धिस. जर आपण स्ट्रक्चर काढूया आता. तुम्हाला इथे 2 कार्बन दाखवायचे. त्यातला हा शेवटचा जो कार्बन आहे, त्याला तुम्हाला असे फेनिल म्हणजे बेन्झीन दाखवायचं आहे. डायक्लोरो डायफेनिल क्लोरीन मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली किती असतात. आय थिंक त्याच्यामध्ये टेट्राक्लोरो इथेन आहे ते. इथे क्लोरीन असतो. या साइडला क्लोरीन असतो. इथे एक हायड्रोजन आहे आणि या साइडला 3 क्लोरीन असतात. हां, या टाइपचं काहीतरी आहे. बघा, आधी हे सांगायचे तुम्हाला. इथे बोलायचं तुम्हाला डायक्लोरो. तुम्ही इथे बोलणार डायक्लोरो. नंतर हे जे बेन्झीनचे रिंग आहेत ना 2, त्याला मी बोलणार डायफेनिल. अरे, रिया आत्ताच ॲडमिट. ओके. डायफेनिल. डायफेनिल म्हणजे आपण किती स्ट्रक्चरचं नाव सांगून झालं आपलं बघा, त्याला मी ब्लू मार्क करतोय आता. बघा, इथेपर्यंत आपण पोहोचलो. डायफेनिल एवढं स्ट्रक्चर झालं आपलं. नंतर त्याच्या पुढे आहे ट्रायक्लोरो. ट्रायक्लोरो का बोललो असेल? कारण तुम्हाला 3-3 क्लोरीन दिसतायत. आणि हा जो मधला पोर्शन आहे 2 कार्बनचा अल्केन, त्याला बोलायचं आहे इथेन. दॅट्स इट. मग याला बोलतात डी-डी-टी. याला शॉर्टकट वापरतो आपण डी-डी-टी. हे एक प्रकारचं इन्सेक्टिसाइड आहे, ज्याचं नाव काय आहे? डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरो इथेन. नाव समजलंय कसं आणलं ते आपण? हो येस सर. ओके. सो मग हे डी-डी-टी आहे, ज्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्लोरीन किती असतात? असा कुठल्यातरी एम-एस-टी सी-ई-टीला क्वेशन विचारला गेला होता. तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ क्लोरीन सांगायचे होते, की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्लोरीन्स किती असतात डी-डी-टीमध्ये? 5 क्लोरीन्स. पण त्यावेळेस हे स्ट्रक्चर सिलेबसमध्ये होतं म्हणून विचारलं गेलं. आता महाराष्ट्र बोर्डमध्ये हा नाहीये. पण ठीक आहे, आपण एन-सी-ई-आरटीचा विचार केला तर आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण तो अजून येणार नाहीये. तो चॅप्टरच्या एंडिंगचा पार्ट आहे. पण तेव्हा मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल, सो डोंट वरी अबाउट धिस डी-डी-टी. आता फक्त नाव दिसतंय म्हणून क्वेशन मार्क राहीत होतं, की डी-डी-टी काय असतं म्हणून थोडंसं फार एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. ओके. सो लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट टॉपिक. एक मिनिट हां. मी आता स्लाईड चेंज करतो. मी दुसऱ्या स्लाईड शेअर करतो आता. आपण इथेपर्यंत पोहोचलो होतो आता. हे जस्ट झालं आपलं. नाऊ धिस वन. चला, आता नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतोय. तर बघा, जे मुलं आता लेट जॉइन झाले पुन्हा सांगा किंवा तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा, की आपण हॅलो अल्केनला कसं डिव्हाईड केलं? सगळ्यात टॉप साइडला मी लिहितो आहे. मला तुम्ही एक-एक सांगत जा. मग आपण हा टॉपिक इथे एंड करून टाकू. ओके. हॅलो अल्केन. हॅलो अल्केनचं आपण क्लासिफिकेशन कसं केलं होतं सांगा तर बरं? मोनो अँड पॉली. येस. त्याचे आपण 2 टाइप केले. त्यातलं एक आपण सांगितलं होतं मोनो हॅलो अल्केन. मोनो हॅलो अल्केन आणि दुसरं काय सांगितलं होतं आपण? पॉली हॅलो अल्केन. पॉली हॅलो अल्केन. दीज आर द 2 बेसिक टाइप. मग आपण मोनोचं काय केलं होतं? फर्दर क्लासिफिकेशन केलं होतं 3 कॅटेगरीमध्ये. त्याच्यामध्ये कालच आपण फिनिश केलं होतं. अरे यार, हे काय आहे मध्येच. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. हा टॉपिक आपण काल एंडला केला होता. आज आपण सुरुवात केली आहे पॉली हॅलो.
पॉलीचे मला सांगा 3 टाइप मी तुम्हाला सांगितले. कुठले कुठले होते? Dihaloalkane, trihaloalkane, and tetra. येस. डायहॅलोअल्केन, ट्रायहॅलोअल्केन अँड टेट्राहॅलोअल्केन असे 3 टाइप झाले होते. त्याच्यामध्ये ट्रायचे आणि टेट्राचे काहीच क्लासिफिकेशन नाहीये. पण डायचे आपण पुन्हा 2 टाइप केले होते. तर सांगा ते 2 टाइप कुठले होते? Geminal Yes. and vicinal. जेमिनल अँड विसिनल. दॅट्स इट. जेमिनल म्हटलं तर 2 हॅलोजन ॲटम आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन ॲटम. एकाच कार्बनला जेव्हा 2-2 हॅलोजन अटॅच असतात, तर आपण त्याला बोलतो जेमिनल. आणि व्हेन 2 हॅलोजन ॲटम आर प्रेझेंट ऑन द ॲडजस्टंट कार्बन ॲटम, इट इज कॉल्ड ॲज विसिनल. इथपर्यंत आपण पोहोचलो. मग आपण ट्राय फिनिश केला, टेट्रा फिनिश केला. तर हा एवढा टॉपिक आतापर्यंत आपण कव्हर केलाय कालच्या लेक्चरपासून. ओके. सो आता याच्या पुढचं काय आहे ते आपल्याला स्टडी करायचंय. तर पुढच्या मधले काही एमसीक्यू विचारले जाऊ शकतात ते आपल्याला बघायचंय. नाऊ लेट्स टॉक अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअरीन. आत्ताचं जे क्लासिफिकेशन होते हां, येस. सर ते एकदा नेम सांगता ना, कारण सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येते. ते सगळीकडे नावच येत ना आता. वेट. आपण लगेच आजच बघणार आहोत ते. आजच आपल्याला बघायचंय. हे फक्त काय माहिती का? हे आपण खूप जास्त डिस्कशन करतोय क्लासिफिकेशनवरती. जेवढं पुस्तकात तुम्हाला दिलेलं पण नाही. हे क्लासिफिकेशन संपल्या लगेच आपल्याला नोमेनक्लेचर आजच बघायचं. बहुतेक नोमेनक्लेचर आपल्याला आजच सुरुवात करायची आहे. डोंट वरी. काही टेन्शन घेऊ नका. आजच होऊन जाईल ते. सो लेट्स टॉक अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअरीन. हॅलोअरीन म्हटलं तर काल आपण हे डिस्कशन केलं होतं, की हॅलोअरीन आपण कशाला बोलतो? तर याच्यामध्ये चेक करा, की आपण असं डिस्कशन केलं होतं, की एरोमॅटिक रिंग असणार आहे. जनरली ती असेल बेन्झीन आणि याला अटॅच असेल कुठला तरी एक हॅलोजन. एनी हॅलोजन इथे अटॅच असेल. मग या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन येऊ शकतो आहे. मग याचं कसं काय क्लासिफिकेशन करू शकताय सर? आपण ते तर डिस्कशन करूया आता. ओके. सो या हॅलोअरीनला आपण कशा वेने क्लासिफाय करू शकतोय. सो लेट्स टॉक अबाउट द दिस. बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन एटम. काल पण हेच डिस्कशन केलं होतं, की हॅलोजन एटम किती अटॅच आहेत त्यानुसार आपण त्याला डिव्हाईड करणार आहोत. सो हॅलोअरीन आर क्लासिफाईड इंटू कॅटेगरीज. दॅट इज फर्स्ट वन इज मोनोहॅलोअरीन आणि दुसरं आहे पॉलीहॅलोअरीन. तुम्हाला नवीन काय वाटतं का सांगा तर बरं? सर काहीतरी वेगळं शिकायला मिळालं. अजिबात नाही. कालचं जे होतं तेच तुम्ही पुन्हा ऐकताय. फक्त फरक काय वाटतोय तुम्हाला? फरक फक्त एवढाच आहे. येते का लक्षात मी काय सांगतोय? काल आपण काय बोलायचो? हॅलो अल्केन 2 टाइप, मोनो हॅलो अल्केन, पॉली हॅलो अल्केन. आज आहे हॅलो अरीन. त्याचे 2 टाइप, मोनो हॅलो अरीन, पॉली हॅलो अरीन. त्यामध्ये काही विशेष असं नाहीये, की तुम्हाला अगदी काय झालं? चॅट बॉक्समध्ये काही प्रॉब्लेम ना? हर्ष काही प्रॉब्लेम आहे? नाही सर. नाही ना? ओके फाईन. लेट्स कंटिन्यू. मग बघूया याच्यातलं मोनो आणि पॉली काय आहे. तर मोनो म्हटलं तुमच्या माइंडमध्ये पुन्हा येतं, की बेन्झीनच्या रिंगला तुम्हाला फक्त एकच हॅलोजन दाखवायचं आहे. सो त्याला तुम्ही काय बोलणार सिम्पली मोनो हॅलोअरीन. याचं नाव आहे सिम्पली तुम्ही याला म्हणू शकता दिस इज क्लोरोबेन्झीन. तुम्हाला सिंपल काय बोलू शकताय क्लोरोबेन्झीन. आणि त्यातलं पुढचं बघायचं पॉली हॅलोअरीन. थोडा स्पीड वाढवून घेऊ आता आपण. कारण हे आपलं कालच्या सेम टाइप्स आहे. तर पॉली म्हटलं तर एकापेक्षा जास्त टाइपचे हॅलोजन त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त टाइपचे नाही. एकापेक्षा जास्त हॅलोजन. मग त्यात 2 हॅलोजन असू शकतात, 3 पण असेल, 4 पण असेल. सो मग हे पॉलीहॅलोअरीनला आपण कसं डिव्हाईड करतोय बघा. त्यातलं पहिलं असणार आहे, ज्याला आपण सेम नाव देणार डायहॅलोअरीन आणि दुसरा कुठला असणार आहे? ट्रायहॅलोअरीन. सर या केसमध्ये टेट्रा का नाही घेतला? त्याला आयटम असणार एक वेगळा आयटम असू शकतो. निर्जला नाही ऐकवायला काय बोलली तू? म्हणजे तोच हॅलोजन आयटम असू शकतो का डिफरंट पण हॅलोजन नाही, याच्यामध्ये कुठलं? तुम्हाला डिफरंट सुद्धा चालतील. याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट सुद्धा चालतील. आता त्यांचे जेव्हा नोमेनक्लेचर घेऊ ना आपण, मग तेव्हा ठरवायचं असतं, की नेमकं समजा बेन्झीनच्या रिंगला क्लोरीन पण अटॅच आहे आणि दुसरा एटम आहे सपोज ब्रोमीन. तर मग अशा केसमध्ये नेमकं नाव कसं लिहायचं? तर या नोमेनक्लेचरमध्ये आपल्याला बघू, की नेमकं आधी क्लोरीनचं लिहायचंय का ब्रोमीनचं लिहायचंय. तर 2 वेगवेगळे असू शकतात त्याच्यामध्ये. 2 डिफरंट हॅलोजन असू शकतात, पण एरोमॅटिकच्या बाबतीत. ओके. सो आता हे डायहॅलोअरीन म्हटलं, तर आपण सध्या काय करूया, सेम हॅलोजन दाखवण्याचा प्रयत्न करू. ऑब्व्हियसली तुम्हाला लगेच समजतंय, की बेन्झीनच्या रिंगला तुम्हाला 2 सेम हॅलोजन दाखवायचे. ट्राय म्हटलं तर बेन्झीनच्या रिंगला तुम्हाला 3 हॅलोजन. माझा क्वेशन असा आहे, की जसं हे डायहॅलो आहे, ट्रायहॅलो आहे, तसं टेट्रा का नाही दाखवलं सर तुम्ही? टेट्राहॅलो अल्केन असं का नाही दाखवलं तुम्ही? हा क्वेशन मार्क तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे. त्याचं कोणाकडे आन्सर आहे का? सर डाय दाखवलाय, ट्राय दाखवलाय, टेट्रा का नाही दाखवला? किंवा टेट्रा याच्यामध्ये का नाही चालत आहे? असा क्वेशन तुमच्या माइंडमध्ये येतोय का बघा तर? किंवा तुमच्याकडे त्याचा आन्सर आहे का? टेट्रा का नाही दाखवला?
कारण बेन्झीन तेवढे बॉन्ड बनवत नसेल. म्हणजे चला इनडायरेक्टली मी आन्सर म्हणू शकतो. इनडायरेक्टली आन्सर करेक्ट आहे. इनडायरेक्टली आन्सर इज करेक्ट. कारण काय होतं माहिती आहे का? जेव्हा बेन्झीनला ना असे 2 हॅलोजन जोडलेले असतात. सपोज आपण बेन्झीनला ना असे 2 हॅलोजन दाखवले. ठीक आहे. ते शेजारी-शेजारी दाखवा, थोड्या दूर अंतरावरती दाखवा, अजून जास्त लांब दाखवा. ट्राय म्हटलं तर तुम्ही असे 3 हॅलोजन दाखवू शकताय. पण होतं काय माहिती का? 3 हॅलोजन दाखवल्यानंतर तर विशेष काही रिपल्शन होत नाही. कारण क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. निगेटिव्ह-निगेटिव्ह काय होतं? नेहमी रिपल्शन होतं. हे एकमेकांना ढकलण्याचा प्रयत्न करतात. पण ठीक आहे 3 हॅलोजनपर्यंत मॉलिक्यूल सस्टेन करतो. पण प्रॉब्लेम केव्हा होता सुरू माहिती आहे का? जेव्हा आपण एकाच बेन्झीनला सॉरी ते बेन्झीनचं जेव्हा आपण एकाच बेन्झीनला असे 4-4 हॅलोजन दाखवतो ना, व एक इथे दाखवलाय, बाकीचे 2 इथे दाखवले. तर होतं काय? हे सगळे निगेटिव्ह एटम्स आहेत आणि यांच्यामध्ये काय होतं रिपल्शन खूप जास्त होतं आणि रिपल्सिव्ह फोर्स खूप जास्त असल्यामुळे काय होतं, हे पूर्ण मॉलिक्यूलला डिस्ट्रॉय करून टाकतात. म्हणजे पूर्ण मॉलिक्यूल काय होतो ब्रेक होऊन जातो. याचा अर्थ हे इतकं हायली अनस्टेबल कंपाउंड तयार होतं, की जेणेकरून आपण असं म्हणू शकतो, की दॅट कंपाउंड डज नॉट एक्झिस्ट. दॅट कंपाउंड डज नॉट एक्झिस्ट असं आपण म्हणू शकतो. हां, थेरॉटिकली समजा नोमेनक्लेचरला आलंच, तर नाव लिहू शकतो आपण. पण प्रॅक्टिकली ते कंपाउंड सापडत नाही. म्हणून आपण त्याचं इथे नाव दाखवलं नाही. फक्त आपण काय सांगितलं डाय आणि ट्राय दाखवलं. तर डायचं एक्झाम्पल बघून घ्या, ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन असले पाहिजे. याला आपण बोलू शकतोय 1,2 डायक्लोरोबेन्झीन. हां, आता 1,2 डायक्लोरोबेन्झीन हे त्याचं आय-यू-पी-ए-सी नाव आहे. मग तुम्हाला आता हे जे O दिसलं आहे ती कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आठवत असेल काही मुलांना, की आपण जेव्हा एरोमॅटिक कंपाउंडचे नोमेनक्लेचर बघितले होते. तिथे एक सेपरेटली पॉइंट डिस्कस करतो मी. एरोमॅटिक कंपाउंडमध्ये आपण काय करतो, की जेव्हा बेन्झीनच्या वरती आधीपासून कोणीतरी प्रेझेंट असेल. समजा मी कुठेतरी एक जण दाखवून देतोय. समजा मी या पोझिशनला इथे, इथे मी तुम्हाला सपोज A नावाचा एटम दाखवलाय. तर लक्षात घ्या, A नावाचा एटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनच्या पुढच्या 2 कार्बनला आपण कुठली पोझिशन बोलतो? त्या पोझिशनला आपण बोलतो ऑर्थो पोझिशन. या 2 पोझिशनला आपण काय बोललं पाहिजे? ऑर्थो पोझिशन बोलतो. ऑर्थो पोझिशन म्हणजे ॲक्चुअली हे असते 1-2 पोझिशन. ऑर्थो पोझिशन म्हणजे ॲक्चुअली काय असते 1-2 पोझिशन. 1-2 पोझिशन म्हणजे काय? तर A एटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला बोलतात कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 1च्या नेक्स्ट कार्बनला आपण ऑब्व्हियसली कार्बन नंबर 2 बोलणार आहे. मग नेक्स्ट म्हटलं तर दोघं साइडला येतंय. म्हणून त्याला बोललं जातं 1-2 पोझिशन. 1-2 पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन असते? ऑर्थो पोझिशन असते. ऑर्थोच्या नेक्स्ट पोझिशनला ऑर्थोची जी नेक्स्ट पोझिशन आहे, ऑर्थोच्या इमिडिएटली नेक्स्ट ही पोझिशन. या पोझिशनला काय म्हणतो आठवण्याचा प्रयत्न करा. मेटा. मेटा. ऑर्थोच्या नेक्स्ट पोझिशनला काय कुठली पोझिशन बोलतात? मेटा पोझिशन बोलतात. आणि मेटा पोझिशनचा आपण विचार केला, तर तो नंबर किती असेल सांगा तर बरं मला? त्या नंबरला काय बोलणार आपण? 1-3 पोझिशन. त्याला आपण काय बोलतो? 1-3 पोझिशन. आता मेटाच्या पुढची पोझिशन म्हणजे आता फक्त एकच पोझिशन बाकी आहे आता. जे 2-2 नाहीये, फक्त एकच पोझिशन बाकी आहे. ती ही पोझिशन आहे आता. आणि ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला काय म्हणता आठवतंय कोणाला? पॅरा. या पोझिशनला आपण कुठली पोझिशन बोलतो? धिस पोझिशन इज कॉल्ड ॲज पॅरा पोझिशन आणि पॅरा पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन असते? 1-4 पोझिशन असते. आता बघा, मी कुठून सुरुवात केली? ज्या ठिकाणी A नावाचा एटम जोडला होता. समजा मी स्ट्रक्चर थोडं चेंज केलं. मी समजा स्ट्रक्चर थोडंसं चेंज केलं. तर ज्या ठिकाणी तुम्हाला A नावाचा एटम सापडेल किंवा ग्रुप ऑफ एटम सापडेल, तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. समजा मी आता मुद्दामून या साइडला जोडलाय. इथून मी सुरुवात करतोय. सपोज मी B एटम दाखवलाय. तर लक्षात घ्या, ज्या कार्बनला B एटम जोडला आहे, ज्या कार्बनला B एटम जोडला आहे, तो कार्बन नंबर आहे 1. कार्बन नंबर 1च्या पुढे दोघंही साइडला कार्बन नंबर 2 दाखवले. याचा अर्थ कार्बन नंबर 2 ची जी पोझिशन आहे, त्या पोझिशनला आता मला काय म्हटलं पाहिजे? ऑर्थो पोझिशन. म्हणजे ऑर्थो पोझिशन ही काही अशी फिक्स नाहीये. ही डिपेंड असते, की त्याच्यावरती हा सबस्टिट्यूएंट नेमका कुठे प्रेझेंट आहे. हा सबस्टिट्यूएंट नेमका कुठे प्रेझेंट आहे त्यानुसार ठरतं, की पोझिशन कशी ठरणार. ऑर्थोच्या पुढच्या 2 पोझिशनला आपण काय बोलतो? पुढच्या 2 पोझिशनला आपण बोलतो मेटा पोझिशन. या दोघंही पोझिशन कुठल्या झाल्या? मेटा पोझिशन. आणि सगळ्यात शेवटची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला आपण काय बोलतो? पॅरा पोझिशन बोलतोय. आता सेम मी तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही मला सांगा ऑर्थो, मेटा, पॅरा एक्झॅक्टली कुठे असणार आहे? ओके. मी सपोज या ठिकाणी OH ग्रुप दाखवलाय. तर मला एक सांगा, इथे एक मी डबल बॉन्ड पण दाखवलेला आहे. आता मी नंबर दिला आहे 1, 2, 2, 3, 3 आणि 4. तर ऑब्व्हियसली आता सांगा,
बेन्झीनच्या कार्बन नंबर 1 ला ॲटम किंवा ग्रुप ॲटम जोडला आहे, जो OH आहे. त्याच्या पुढचे जे कार्बन असतात त्यांना आपल्याला काय बोलायचंय? त्याच्या पुढच्या कार्बनला आपल्याला काय बोलायचंय? या 2 कार्बनला, या 2 कार्बनला बोलायचंय ऑर्थो. ऑर्थो. ऑर्थो हे दोघं झाले ऑर्थो. ओके, हे दोघं काय झाले? ऑर्थो. ऑर्थोच्या पुढे मग कोण असणार आहे? मेटा. मेटा. आणि शेवटचा कोण असणार आहे? हा पॅरा. आपण बोललो. मग मला एक सांगा, ऑर्थो, मेटा, पॅरा हे नावं घेतल्यावरती असं काही फिक्स आहे का, की हे इथेच सापडतील असं? नाहीये. ते चेंज होतं आहे. कधी तुम्हाला ऑर्थो वरती सापडतंय, तर कधी तुम्हाला ऑर्थो खाली सापडतंय, कधी ऑर्थो तुम्हाला अगदी टॉप साइडला सापडतंय. म्हणजे ऑर्थो, मेटा, पॅरा या पोझिशन फिक्स नाहीये. त्या पोझिशन चेंज होतात ज्या ठिकाणी सबस्टेंट असतो. तर समजा आता मला एक सांगा, शेवटचं एक्झाम्पल घेतो. ओके. या ठिकाणी मी सपोज वरच्या साइडला जोडला आहे CH3 ग्रुप आणि मग मी तुम्हाला आता विचारायला सुरुवात केली, की याच्यात ऑर्थो, मेटा, पॅरा कुठे आहे? तर तुमच्या माइंडमध्ये जे आता मी दाखवतोय त्या ठिकाणी तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे, की ही जी पोझिशन आहे, या पोझिशन तुम्ही बोलणार ऑर्थो पोझिशन. ऑर्थो पोझिशन नेहमी 2 असतात. त्याच्या ऑर्थोच्या पुढच्या पोझिशनला आपण काय बोलतो? मेटा पोझिशन. या 2 पोझिशन झाल्या मेटा आणि ही जी शेवटची पोझिशन आहे त्या पोझिशनला आपण काय बोललो पाहिजे? पॅरा पोझिशन बोललो पाहिजे. ओके. पण महत्वाचं काय माहिती का? सबस्टिट्यूएंट कुठे जोडला आहे त्याच्या पुढूनच ऑर्थो मेटा चालू करा. उद्या जर मी सबस्टिट्यूएंट असा तुम्हाला दाखवला, तर तुम्ही ऑर्थो मेटा पॅराला चेंज केलं पाहिजे. समजा तुम्ही विचार करा, की सबस्टिट्यूएंट या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर ऑब्व्हियसली आता ऑर्थो मेटा पॅरा चेंज होऊन जाईल. तर सांगण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या माइंडमध्ये येतंय का? की आता या पोझिशन्सला मी काय बोलणार सांगा? ऑर्थो. ऑर्थोच्या पुढच्या 2 पोझिशन आहे. दे आर नाऊ मेटा पोझिशन अँड दिस इज लास्ट पोझिशन इज पॅरा पोझिशन. मग आता मला एक सांगा, हा एक सबस्टिट्यूएंट आपण कन्सिडर केला सपोज. हा सबस्टिट्यूएंट इथे जोडलाय. याच्या इमिडिएटली पुढच्या कार्बनला अजून एक सबस्टिट्यूएंट आहे. तर सांगा हा कार्बन नंबर 1 आहे, हा कार्बन नंबर 2 आहे. याचा अर्थ 1-2 झालं. 1-2 म्हटलं तर कुठली पोझिशन झाली सांगा? दिस इज ऑर्थो पोझिशन. ऑर्थोसाठी शॉर्टकट काय वापरला जातो? O वापरला जातो. म्हणून त्याला नाव दिलंय O डायक्लोरोबेन्झीन. ओके. पुन्हा फक्त मी कोणासाठी बोललोय आता मी फक्त O साठी बोललोय, की O का वापरलाय? ते तुम्हाला एक्सप्लेन केलंय, की जे आपलं ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके. चला हा झाला डायहॅलोअरिन. आता डायहॅलो नंतर ट्रायहॅलोअरिन. ऑब्व्हियसली 3 हॅलोजन एटम असले पाहिजे. मग ते तिघे हॅलोजन तुम्ही जवळ-जवळ दाखवा, लांब दाखवा. पण लक्षात घ्या, मागच्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलं होतं? ऑर्थो, मेटा, पॅरा हे फक्त तेव्हाच तुम्ही वापरू शकताय, जेव्हा दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये 2 ग्रुप्स असतील. जेव्हा दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये 2 ग्रुप्स असतील. ग्रुप्स म्हणू शकताय किंवा तुम्ही 2 ॲटम्स आहेत बेन्झीनला असं सुद्धा तुम्ही बोलू शकताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी असं एखादी रिंग काढली आहे आणि या रिंगमध्ये तुम्हाला असे मी 2 ग्रुप दाखवले आहेत. समजा एक CH3 दाखवलाय आणि इथे सपोज मी तुम्हाला Cl दाखवलाय. असे 2 जण येणं गरजेचं असतं. तरच त्या ठिकाणी तुम्ही ऑर्थो, मेटा, पॅरा असं ऑर्थो, मेटा सॉरी मेटा अँड पॅरा यांचा तुम्हाला यूज करायचा आहे. जर 3-3 आले तर ऑर्थो, मेटा, पॅरा वर्कआउट करत नाही. ऑर्थो, मेटा, पॅरा हे फक्त कोणासाठी चालतं? डायहॅलोअरिनसाठी आपण यूज करत असतो. चला आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपला असणार आहे ट्रायहॅलोअरिन. ट्रायहॅलोअरिन 3 हॅलोजन असले पाहिजे. आता यांचं नाव लिहायचं कसं काय सर? तर ऑब्व्हियसली आपल्याला नंबरिंग करायचं असतं. आता नंबरिंग वगैरे काय प्रकार आहे हा सगळं तुम्हाला जेव्हा आपलं ते एक्झाम्पल्स वगैरे होतील तेव्हा तुम्हाला ते अगदी व्यवस्थित समजतील. आता याला आपण नाव देऊन टाकू डायरेक्टली 1, 2, 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. याचं नाव काय आहे? 1, 2, 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. आता हे नाव कसं आलं? हा पुन्हा नोमेनक्लेचरचा टाइप आहे. ओके. सो इथेपर्यंत आपण बघा. पुन्हा आता मला सांगा, आपण मोनो हॅलो अल्केन फिनिश केला आणि आता आपण सुरुवात केला होता सॉरी मोनो हॅलो अल्केन नाही. आपण फक्त फिनिश केला हॅलो अल्केन आणि आता आपण जे स्टार्ट केलं होतं 5-10 मिनिटापूर्वी, ते आपण स्टार्ट केलं होतं हॅलोअरिन. मग हॅलोअरिनचं पुन्हा क्लासिफिकेशन आपलं फिनिश. मग हॅलोअरिनवरती काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघू. अच्छा, इथे पुन्हा प्रॉब्लेम होईल तुमच्या नावाचा. चला हे एमसीक्यू मी स्किप करतो. आपण हे एमसीक्यू केव्हा घेऊ माहिती का? जेव्हा आपलं नोमेनक्लेचर झालं असेल. तर आता हा क्वेश्चन आपला कालचा आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. तुम्हाला एक मी क्वेश्चन दिला आहे CnH2n+1x इज जनरल फॉर्म्युला ऑफ डायहॅलोअल्केन, ट्रायहॅलोअल्केन, मोनोहॅलोअल्केन, ऑल ऑफ द अबव्ह. ऑल ऑफ द ऑल ऑफ द अबव्ह. जे मुलं काल प्रेझेंट होते त्यांना हे इमिडिएटली क्लिक झालं असेल. तर बघा मोनोहॅलो, डायहॅलो, ट्रायहॅलो ज्यांना आपण हा जनरल फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांसाठी चालू शकतो असं तुम्हाला वाटतं आहे. तुम्ही पुन्हा विचार करा त्याच्यावरती.
की तुम्ही हा फॉर्म्युला कोणासाठी वापरू शकताय? हॅलो अल्किन. नाही, हॅलो अल्केनसाठी तर आहे आणि हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल हॅलो अल्केनसाठीच आहे. तर तुम्ही विचार करावा पुन्हा की हा फॉर्म्युला आपण कोणासाठी वापरला होता? तुमच्या समोर मोनो आन्सर हॅलो आहे. अल्किन. हां, कोण बोलला आता? मोनो हॅलो अल्किन. येस ईशा, करेक्ट. मोनो हॅलो अल्केन. इट इज ओन्ली फॉर मोनो. बघा ना, इथे डाय हॅलो म्हटलं तर हॅलोजन किती असतात सांगा मला? 2 हॅलोजन आहेत आणि दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये हॅलोजन फक्त किती आहे? एकच दिसतोय. ट्राय म्हटलं तर 3-3 हॅलोजन, पण इथे तर एकच आहे. मोनो म्हटलं तर काय सांगा मला? एकच हॅलोजन. वन. तुम्हाला इथे एकच एकच हॅलोजन दाखवलं ना? 1. म्हणजे इथे काय होतं माहिती का? तुम्हाला असं भासवलं जातं, की काल तुम्ही टॉपिक बघितला होता आणि तो जनरल फॉर्म्युला कोणासाठी होता? प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड. आता मला हे सांगा, मोनो, हॅलो, अल्केन याचे 3 टाइप होते ना ते? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे 3 टाइप आहे हे, पण हे तिघंच्या तिघं कोण आहेत? मोनो आहे आणि या तिघांसाठी मी कॉमन फॉर्म्युला सांगितला होता CnH2n+1x. याचा अर्थ हा मोनोसाठी पण चालला होता. काल तुम्हाला आठवत असेल, सेकंडरी पण साठी चालला होता. सॉरी, प्रायमरीसाठी पण चालला होता. सेकंडरीसाठी सुद्धा युजफुल होता आणि टर्शरीसाठी युजफुल होता. आणि कुठल्यातरी एका मुलाने विचारलं होतं, की "सर हा टर्शरीचा आहे की सेकंडरीचा आहे?" तर हा सगळ्यांसाठी आपल्याला चालणार होता. मग मला हे सांगा, हे तिघं कोणाच्या अंडर येत आहे? हे तिघं कोणाच्या अंडर येत आहे? मोनोच्या अंडर येत आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय द्यायला पाहिजे आता? मोनो हॅलो अल्किन. मोनो द्यायला पाहिजे. तुम्हाला मिस्टेक समजली का तुम्ही आधी हे सांगा मला? हो. येस सर. कन्फर्म सगळ्यांना मिस्टेक कळली? अरे, खूप लेट जॉइन होत आहे. बघा, तुम्हाला मिस्टेक समजली का सगळ्यांनी सांगा मला? तुम्ही घाई केली की नाही या केसमध्ये? येस सर. येस. पण क्वेश्चन खूप ईझी होता की नाही? क्वेश्चनची लेव्हल होती का बरं? पण एक्झामिनरला हे माहिती आहे की मुलांचा माइंडसेट काय असतो आणि एक्झामिनर शक्यतो असे ट्रिकी क्वेश्चन टाकतो की जेणेकरून मुलं अगदी इझिली येस सर ऑल ऑफ द अबोव्ह डन. तुम्ही पण खूप फास्ट आन्सर देऊन टाकलं ऑल ऑफ द अबोव्ह. पण तुम्हाला कळलं की येस आपण क्वेश्चन केअरफुली रीड नाही केलाय आणि असे क्वेश्चन्स येऊ शकतात बरं का. जरी क्वेश्चनची लेव्हल आता ईझी झाली असेल, पण मागच्या 30 सेकंदाच्या आधी हा क्वेश्चन सगळ्यांचा रॉन्ग होता. म्हणजे तुम्ही असं विचारात करा की तुमचे नीटचे 4 मार्क गेले आहेत. येस ओर नो? हां. हां. येस सर. येस, तुमचे नीटचे 4 मार्क गेले आणि 4 मार्क जाणं म्हणजे आता खूप मोठा लॉस आहे. पण ठीक आहे, हरकत नाहीये. मिस्टेक होऊ द्या, पण त्यातून काहीतरी आपल्याला लर्न करायचं की आपल्याला हे पण समजून घ्यायचं की एम-सी-क्यू केअरफुली रीड पण करणं गरजेचं आहे. ओके. सो नाऊ द करेक्ट आन्सर फॉर धिस क्वेशन इज मोनो हॅलो अल्केन. ओके. बरं, 1 मिनिट. काही स्टुडंट आहेत जे आत्ताच जॉइन होत आहेत. तर आत्ता जॉइन कोण-कोण झालंय? जिया, जान्हवी सॉरी. जिया नाही. जिया पण आय थिंक जान्हवी. जान्हवी तू आत्ताच जॉइन केलं ना? हां, प्रथमेश यू कॅन डायरेक्टली टॉक विथ मी. प्रथमेश, माईक ऑन करा डायरेक्ट. आत्ता जॉईन झालोय. हां, तुला येऊन बहुतेक 3-4 मिनिटं झालेत, प्रथमेश. हो सर. हां, तू मला मेसेज केला होता वाटतं. हां, येस, येस, येस. ठीक आहे. चालतंय. फाईन. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट टॉपिक. पुढे आपण जाऊया आता. आता हे तर ईझी आहे. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ फटाफट आन्सर द्या लगेच. ऑप्शन बी. व्हीसीएल. नल डायलाइट. ते बोथवाला पण बघून घ्या एकदा. कन्फर्म सांगा ऑप्शन. बी. सर बी. बी. ऑप्शन Vicinal. बी इज 100%. ऑप्शन सेकंड इज 100%. इट इज व्हिसिनल. ओके. पुढे काही आहे का क्वेश्चन? आहेत. दिस कंपाउंड इज नेम्ड ॲज. ठीक आहे. आता नेमचं हरकत नाही, पण हा क्वेश्चन ईझी आहे. हा बहुतेक तुम्ही देऊ शकता आन्सर याचा. विथआऊट ऑप्शन आन्सर देऊ शकता का विथआऊट ऑप्शन? 1, 2, 3. 1, 2, 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. येस. बेन्झीन. दिस इज 1, 2, 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. 1, 2, 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. ऑप्शन ए इज करेक्ट. चला आता पुढे जाऊया आपण. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो कंपाउंड्स. सर आपण मोनो हॅलो कंपाउंडचं क्लासिफिकेशन बघितलं होतं ना, त्यातलं फर्दर क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे आणि याच्यावरती एम-सी-क्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बरं आता मला सांगा, आपली जी ही 20-25 मुलांची बॅच आहे, तुम्ही फक्त आणि फक्त नीटच देणार आहात, की तुम्ही सी पण देणार आहात? का दोघं देणार आहात? दोघं पण. दोघं पण. दोघं. माझं पण Yes. म्हणणं तेच आहे, की तुम्ही दोघं एक्झाम द्याव्या.
तुम्ही 100% फोकस करा नीटवरती, नो इश्यू. पण तुम्ही नीटवरती 100% फोकस करताना लक्षात घ्या, जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड, माझं हे नेहमी सांगणं असतं, महाराष्ट्र बोर्डचा तुम्ही 100% स्टडी करावा, ज्याच्यामध्ये तुम्हाला CETचा स्कोर 100% येणार. महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास तुम्ही 100% करा. तुमचा CETचा स्कोर 100% येईल. आणि तुमचा फक्त महाराष्ट्र बोर्डचा जरी अभ्यास झाला असेल, फक्त तुमचा महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास जरी झाला असेल, तरी तुमचं नीटचं पर्सेंटाईल, केमिस्ट्रीचं बोलतोय फक्त मी, हे 65 पर्सेंटाईल पर्यंत जायला काही प्रॉब्लेम नाहीये. हे 65% म्हणा किंवा पर्सेंटाईल बोला, इथपर्यंत इझिली जाऊ शकतंय, जर तुम्ही इथलं 100% केलं असेल. मग तुम्हाला काय करायचंय? एक्स्ट्रा 30% घ्या चला. एक्स्ट्रा 30% एफर्ट तुम्हाला घ्यायचे आहे, जे तुम्हाला NCERT मधले नवीन टॉपिक आहेत. ओके? NCERT मध्ये नवीन टॉपिक आहे, जे तुम्हाला 30% असतील. त्यावर तुम्ही एफर्ट्स घ्यायचे. म्हणजे तुम्ही खूप डिफिकल्ट आहे असा विचार नका करू. ईझी आहे. महाराष्ट्र बोर्ड तुम्ही करणारच आहात, ते 100% करा. त्याचा फायदा कुठे होणार आहे? कारण CETचा स्कोर चांगला येणार आहे. CETचा स्कोर चांगला आलाच, 99% 100% आला, तर बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज भेटणारच आहे. त्याचाच फायदा कुठे होतोय? नीटला पण होतोय. ऑलरेडी तुमचे नीटचे 65% तर फिक्स झालेत. तुम्हाला इथून पुढे पूर्ण जवळपास 12 ते 15 महिन्यांमध्ये फक्त उरलेल्या 30% वरती अभ्यास करायचा ना. म्हणजे 30% चा अभ्यास 15 महिन्यात होणार नाही का तुमच्याकडून? खूप चांगला अभ्यास होऊ शकतोय. मग ओव्हरऑल विचार केला तर तुमच्या या दोघंही एक्झामचा स्कोर खूप चांगला येऊ शकतोय. हां, फक्त थोडेसे एफर्ट्स एक्स्ट्रा लागतील, 30-35% एफर्ट जे नीटला असतील. बाकी तर सगळं दोघांमध्ये तुम्हाला कॉमनच सापडतील. आता हे का बोललो मी? कारण याच्यावरती CETला क्वेश्चन विचारले जातात. मग तुमचं CETचं पण काम होतंय. तर हा टॉपिक बघूया आपण आता. या टॉपिकवर तुम्हाला CETच्या लेव्हलचे क्वेश्चन येऊ शकतात. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. NCERTच आहे आपलं, पण ते CET लेव्हलचं असणार. सो क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो कंपाऊंड. बघा, सर आपण मागच्या केसमध्ये काय बघितलं मग? तिथे पण तर मोनो हॅलो कंपाऊंड होते, पण ते होते बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. मागचा जो टाइप होता ना, तो होता बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. जर हॅलोजन ॲटम एकच असेल तर आपण त्याला म्हणतो मोनो हॅलोजन. पण आता इथे मोनो हॅलो आहे, पण हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती आहे? ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम, की ज्या कार्बनला अटॅच कोण आहे? हॅलोजन ॲटम. हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे? त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आता खूप मॅटर करणार आहे. आणि हायब्रिडायझेशनची कॉन्सेप्ट बहुतेक मी काल पण सांगितली होती. तर तुम्ही पण मला आता फटाफट आन्सर द्या. मला आन्सर द्या पटकन, की या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल? SP3, SP3, SP2, SP2, SP. Respectively. Okay. So this is SP3, this is SP2 and this is SP. हे आपण काल बघितलं होतं. त्याचाच काहीतरी स्टडी करायचं आहे. फक्त थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी असेल, बघूया. पण इथून पुढचा टॉपिक जो आपण बघतोय ना, हा चांगल्या एक्झामला विचारला जाऊ शकतो. सो आता हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती आपण बघूया, की नेमकं आपण त्याला कसं क्लासिफाय करतोय. ओके. सो त्यातलं पहिली कॅटेगरी. आता बघा बरं का, थोडंसं ना या चॅप्टरला मी थोडंसं डेप्थमध्ये घेऊन चाललो आहे. तर मागच्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. क्लिअर आत्ता जरी नसेल तरी चालेल. कारण या टॉपिकचं आणि मागच्या टॉपिकचं काहीच कनेक्शन नाहीये. पण मग मागचा टॉपिक विसरून पण चालणार नाहीये. मग त्याला रिवाईज करणं, शॉर्ट नोट्स बघणं, शॉर्ट नोट्स काढत जा. जे टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप विशेष महत्त्वाचे नसतात ना, त्याच्या नेहमी शॉर्ट नोट्स काढायच्या. म्हणजे टेबलच्या फॉर्ममध्ये बनवून घ्यायचं असं. सिंपल असे टेबल बनवायचे. त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन वगैरे या टाइपचं तुम्हाला करायचंय. अद्याप आत्ताशी जॉइन होते आहे. सो ठीक आहे, हरकत नाही. सो आता आपण बघूया नेमकं हा टॉपिक कुठला आहे. आता आपल्याला असा मोनो हॅलो कंपाऊंड बघायचा आहे, ज्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे ना, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे? SP3. मग बघूया त्याचं आपण क्लासिफिकेशन कसं करू. ओके. दुसरा टाइप बघू. कंपाऊंड कंटेनिंग SP2 कार्बन अँड X बॉन्ड. म्हणजे हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? SP2 असणार आहे. ओके. तिसरा टाइप आपण सांगतो आहे. तिसरा टाइप काय सांगितलं बघा, कंपाऊंड कंटेनिंग SP कार्बन अँड X बॉन्ड. म्हणजे हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच असणार आहे, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे? SP असणार आहे. तर या हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती आपण काय करतोय, त्याचं क्लासिफिकेशन करतोय. तर त्यातला पहिला जो टाइप होता, ज्याच्यामध्ये SP3 कार्बन आणि X यांचा बॉन्ड असेल. मग हे स्ट्रक्चर दिसायला कसे असतात, ते आपण आता स्टडी करूया. ओके. सो बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू हॅलोजन. त्यातला पहिला टाइप आहे. त्यात हॅलोजन तुम्ही कुठलं पण घ्या, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन.
बघा आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. अल्किल हॅलाइड जो कालचाच वर्ड आहे आणि त्यालाच आपण हॅलो अल्केन बोलतोय. ज्या दोघांना जनरली प्रेझेंट कसं केलं जातं? RX. तर हा जो RX असेल याच्यामध्ये एक्झाम्पल घेतल्यावरच आपल्याला कळणार आहे, की आता लगेच लक्षात येणार नाही. आपण एक्झाम्पल डिस्कस करू. हां. तर बघा मी तुम्हाला इथे काही एक्झाम्पल दाखवतो आहे. CH3, CH2, CH2 आणि सपोज इथे घेतलं आहे Br. दुसरं एक्झाम्पल घेतो आहे CH3, CH, CH3 अँड Br. जे मुलं काल पण होते त्यांना इथे काही विशेष वाटत नसेल आता. त्यांना वाटत असेल की सर हे आपलं कालच झालंय आपलं. ओके. आणि तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो आहे. ते केअरफुली बघा. इथे दाखवलं Br. आता मला एक सांगा, पहिला क्वेश्चन हॅलोजन ॲटम म्हणजे या केसमध्ये शक्यतो आपण ब्रोमिनच दाखवलाय. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, तुम्ही त्या प्रत्येक कार्बनचं मला सांगा हायब्रिडायझेशन काय असेल? sp3 sp3 मी यांना नंबर करून टाकतो. स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3. त्याला स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये हा जो कार्बन आहे या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 sp3 sp3. स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये sp3 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 आहे. स्ट्रक्चर नंबर 3 मध्ये sp3 तो सुद्धा sp3 sp3. म्हणजे हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनचा टाइप तर तुम्ही काल बघितला होता. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन. पण आता त्याचं हायब्रिडेशन सगळ्यांचं सेम आहे. sp3, sp3, sp3. याचा अर्थ प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड जो कालचा टॉपिक होता. जे आजचा पण टॉपिक दिसतोय. फक्त फरक तुम्हाला काय? की या प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे? प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे? सेमच आहे. मग या हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती आपण जर बघितलं तर प्रत्येकाचं sp3 आहे आणि या कार्बनचे टाइप जरी वेगवेगळे असतील पण प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे? सेम आहे. मग कार्बनच्या टाइपनुसार आपण त्याला काल ऑलरेडी क्लासिफाय करून झालंय. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके. सो आता या केसमध्ये तुम्हाला नवीन काय स्टडी करायचंय? हा तर पहिला टाइप आपला काल पण झाला होता. यातला दुसरा जो टाइप आहे ज्याला आपण नाव दिलंय अलिलिक हॅलाइड. अलिलिक हॅलाइड कसं असतं? बघा हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन-कार्बन डबल बॉन्ड. आता एम-सी-क्यू पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेला ना, तर हा जो मागचा टॉपिक आहे ना, तर हा एम-सी-क्यू पॉइंट ऑफ व्ह्यू विशेष महत्त्वाचा पार्ट नाहीये. एम-सी-क्यू साठी खूप विशेष महत्त्वाचा नाहीये. पण याच्या पुढचा जो आहे ना, ज्याला आपण नाव दिलं आहे अलिलिक, तर अलिलिक महत्त्वाचं आहे. अलिलिकमध्ये काय सांगितलं गेलंय? त्यांचं असं म्हणणं आहे, की या केसमध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच हॅलोजन ॲटम अटॅच आहे. पण हा sp3 हायब्रिडाइज्ड ॲटम हा कोणाच्या पुढे आहे? कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या पुढे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं बघा, इथे कार्बन-कार्बन डबल बॉन्ड दाखवून द्या. त्या कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या पुढे इमिडिएटली एक कार्बन दाखवा आणि त्या कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्डच पाहिजे आणि यांच्यापैकी कुठेतरी एक हॅलोजन पाहिजे. यांच्यापैकी कुठेतरी एक हॅलोजन पाहिजे. पण तो एकच हॅलोजन पाहिजे. मग बाकी तुम्ही H दाखवा, काय पण दाखवा. त्यांना इंटरेस्ट नाही. त्यांना फक्त इंटरेस्ट कशामध्ये आहे, की हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, तो कार्बन कुठला आहे? sp3. ही झाली कंडिशन नंबर 1. आणि कंडिशन नंबर 2 अशी आहे, की हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा कोणाच्या पुढे असला पाहिजे? कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या पुढेच असला पाहिजे. इमिडिएटली नेक्स्ट पाहिजे. कार्बन-कार्बन डबल बॉन्डच्या लगेच पुढे तो पाहिजे. ज्याला हॅलोजन अटॅच आहे. तर अशा टाइपच्या सिस्टमला आपण काय म्हणू शकतोय? अलिलिक हॅलाइड. अशा टाइपच्या सिस्टमला आपण काय म्हणू शकतोय? अलिलिक हॅलाइड. याचं आपण एक्झाम्पल बघूया. सेम एक्झाम्पल तुम्हाला दाखवलंय. त्यांचं काय म्हणणं बघा. त्यांच्या म्हणीनुसार सगळं मॅच होतंय का? पहिलं त्यांचं म्हणणं आहे, हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. चेक करून घ्या. पहिली कंडिशन मॅच होते आहे का? आपण चेक करूया. इथे हा हॅलोजन ॲटम आहे. अजून चांगलं समजण्यासाठी आपण काय करू? सगळे बॉन्ड व्यवस्थित दाखवू. इथे CH आहे. हा कार्बन. त्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत. ते सेपरेट दाखवले मुद्दामून आणि इथे क्लोरीन आहे. आता हे बघून लगेच कळतं. या कार्बनला जर सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत, याचा अर्थ या कार्बनचं हायब्रिडायझेशन कन्फर्म आहे sp3 आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच कोण आहे? हॅलोजन. याचा अर्थ पहिली कंडिशन मॅच झाली. दुसरी कंडिशन अशी आहे, की तो कार्बन इमिडिएटली कोणाच्या नेक्स्ट पाहिजे?
इट इज नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आहे का चेक करा. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या इमिजिएटली नेक्स्ट सापडला. येस. मग अशा टाईपच्या कंपाऊंडला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये काउंट केलं पाहिजे? सच टाइप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड एज अलिलिक डायहॅलाइड. इन केस गॅप जास्त असेल तर चालेल का सर? तर नाही चालणार. गॅप म्हणजे कसं मी समजून सांगतो. समजा मी इथे डबल बॉन्ड दाखवला. CH2 डबल बॉन्ड CH, CH2, CH2 आणि सपोज Cl दाखवलाय. तर हे जे कंपाऊंड आहे हे अलिलिक नाहीये. मग याला काय म्हणतात? याला आपल्याला डायरेक्टली ऑप्शन कुठला आहे? याला आपल्याकडे ऑप्शन आहे IUPAC. IUPACचं पण त्याचं नाव तुम्हाला सांगेल. याचा IUPACचा विचार केला त्याचं नाव पण आहे. ते पण आपण डिस्कस करू. आता सध्या IUPAC मध्ये नकोच. पण ही जी सिस्टीम आहे, या टाइपच्या सिस्टममध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही विचार काय करता माहिती का? सर मला तर कळतं आहे की हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. म्हणजे कंडिशन नंबर 1 सॅटिस्फाय झाली. कंडिशन नंबर 2 तुम्हाला काहीतरी आठवतं काय माहिती का? कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. सर कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण आहे. मग तुम्ही बिनधास्त बोलून टाकता, येस दिस इज अन अलिलिक सिस्टीम. पण ही अलिलिक सिस्टीम नाहीये. अलिलिक सिस्टीम ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या इमिजिएटली पुढच्याच कार्बनला अटॅच कोण पाहिजे? हॅलोजन अटॅच पाहिजे. पण इथे तसं काही नाहीये. याचा अर्थ ही सिस्टीमला आपण अलिलिक सिस्टीम म्हणू शकणार नाही. मग अलिलिक कोणाला म्हणायचं हे सगळ्यांना कळलंय? येस Yes, किंवा sir. सांगा. Yes, sir. येस सर. अच्छा. Adya said, "Sir, I was there in the meeting from the beginning. I just went." Okay, no problem, Adya. Okay. So ही झाली अलिलिक सिस्टीम. अलिलिक सिस्टीमचं एक्झाम्पल थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. एक्झाम्पल काय होतं? बघा तुमचं माइंड तुम्हाला काय काय सांगतंय, की सर डबल बॉन्ड दाखवून द्या आधी. ठीक आहे. डबल बॉन्ड दाखवतोय. CH2 डबल बॉन्ड CH. तुमच्या माइंडने हे पण सांगितलं पाहिजे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे असा एक कार्बन पाहिजे, ज्या कार्बनला इमिजिएटली एखादा हॅलोजन ॲटम अटॅच पाहिजे. हे तुमच्या माइंडमध्ये आलंच पाहिजे. त्याच्यानंतर या कार्बनला इथे तुम्ही दोघं हायड्रोजन दाखवले, तर या सिस्टीमला मी काय म्हणतो? अलिलिक सिस्टीम. आता ॲक्चुअली होणार काय माहिती का? जर मी या हायड्रोजनला रिप्लेस केलं आणि याच्या जागेवरती मी अजून एखादा कार्बन टाकला, तर बघा दिसायला कसं असेल. समजा मी इथे एक CH3 टाकला, तर होणार काय माहिती का? हा होणार सेकंडरी अलिलिक हॅलाइड. आणि जर मी इथे पण CH3 टाकून दिला, इथे ॲडजस्ट करतो मी, इथे पण CH3 टाकून दिला, तर हा होणार टर्शरी अलिलिक हॅलाइड. पण ठीक आहे, त्यांनी दिले का आपण चेक करून, नसेल तर मी तुम्हाला इथे क्लिअर करून दिले. ओके, हे आपलं एक्झाम्पल होतं नेहमीचं. आता नाही, त्यांनी दिलं नाहीये. चला इनफ. नाऊ नेक्स्ट पार्ट इज बेन्झिलिक हॅलाइड. बघा मुलांचा गोंधळ कुठे होतो? बेन्झोइल आणि बेन्झिल आणि बेन्झिलिक इथे नेहमी गोंधळ होतो मुलांचा. बघा 3 नाव मी कुठले कुठले सांगतोय. पहिला, ज्याला मी नाव देतो आहे बेन्झिल. दुसरं नाव आहे बेन्झोइल आणि तिसरं नाव तुमच्या समोर आहे बेन्झिलिक. ओके. आधी आपण काय करूया? आधी हे बेन्झिलिक समजून घेऊया. बेन्झिलिकचं मीनिंग काय होतं? थांबा, हे थोडंसं काढू द्या मला तिथून. थोडंसं तुम्हाला ओव्हरलॅपिंग होतंय. हां. आता बघा त्यांचं काय म्हणणं आहे, की बेन्झिलिक काय असतं? तुम्हाला एक सांगू का? हे आजचंच लेक्चर तुम्हाला थोडंसं क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन, त्यांचे फर्दर डिव्हायडेशन हे तुम्हाला थोडंसं असं बोरिंग वाटणार, की सर हे मिक्सिंग झाल्यासारखं वाटतंय. तर मी काय करणार माहिती आहे का? तुम्हाला आज याच्या स्लाइड्स शेअर करतो आणि या स्लाइड्सचं शक्यतो ओव्हरलॅप होणार नाही याचा प्रयत्न करतो. आणि या स्लाइड्स तुम्ही ज्यावेळेस घरी बसून जस्ट चहा पिता-पिता तुम्ही स्क्रोल करणार ना, तुम्हाला हे सगळं आठवेल, की येस हे झालंय आपलं. पण फक्त एवढंच महत्वाचं आहे, की याला टाईम टू टाईम ॲट लीस्ट 15-20 दिवसातून एकदा स्क्रोल करत जा. आणि ही पी लगेच सेव्ह करून ठेवायची, जे तुम्हाला मी दिलेलं असेल. जेणेकरून ते विसरणार नाही तुम्ही. आता मला हे कन्फर्म माहिती आहे, की हा टॉपिक जो शिकवलाय, तर रँडमली एक 5-6 दिवसानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा बघणार ना, तेव्हा तुम्हाला लक्षात राहील. अजून 15, 20, 30 दिवसानंतर पुन्हा बघा, तेव्हा लक्षात राहील. नंतर जास्त गरज नाही पडणार. पण तुम्ही डायरेक्टली आज नंतर डायरेक्टली 30व्या दिवशी बघितलं, तुम्हाला हे आठवणार पण नाही लवकर व्यवस्थित, की हे कसं होतं. मग तुम्ही रट्टा मारणार, पाठांतर करणार नाही. हे आपोआप डोक्यात गेलं पाहिजे तुमच्या. पण त्यासाठी काय होणार ना, टाईम टू टाईम तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. नंतर ॲट 4-5 महिन्यानंतर बघा, हो तर 80, 90, 100 दिवसानंतर बघा, हे तुम्हाला खूप सोपं जाणार. पण टाईम टू टाईम बघणं गरजेचं आहे. ओके. सो लेट्स टॉक अबाउट द बेन्झिलिक डायहाइड. त्यांचं काय म्हणणं बघा. इफ हॅलोजन ॲटम is bonded to
sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ही पहिली कंडिशन तुम्हाला एकदम इझी वाटत असेल आता, की हायड्रोजन ॲटम कुठे अटॅच पाहिजे? sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच पाहिजे. पण नेक्स्ट टू एरोमॅटिक रिंग. एरोमॅटिक रिंगच्या इमिडिएटली पुढे पाहिजे. ज्याला आपण काय बोलणार आहोत? बेन्झिलिक डायहॅलाइड, जे अशा पद्धतीने आहे. बघा, हॅलोजन ॲटम हा ज्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत. साइडला आपण काढून घेऊ. आता हे प्रत्येक वेळेस असं ड्रॉ करायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला हे इमिडिएटली कळलं पाहिजे. इथे एक कार्बन आहे. त्या कार्बनला असे 2 हायड्रोजन्स आहेत आणि त्या कार्बनला एक क्लोरीन पण आहे. हे बघून लगेच कळतं, की क्लोरीन ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp3. आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा कोणाच्या नेक्स्ट असला पाहिजे? हा एरोमॅटिक रिंगच्या नेक्स्ट असला पाहिजे. इमिडिएटली पुढे असला पाहिजे. अशा टाइपची सिस्टम सापडली, तर अशा टाइपच्या सिस्टमला आपण काय बोललं पाहिजे? बेन्झिलिक डायहॅलाइड म्हटलं पाहिजे. सॉरी, बेन्झिलिक हॅलाइड म्हटलं पाहिजे. सच टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड एज बेन्झिलिक डायहॅलाइड. ओके. सो या मॉलिक्युलला आपण काय कुठल्या कॅटेगरीमध्ये काउंट करू शकतोय? दिस टाइप ऑफ मॉलिक्युल इज सेड टू बी बेन्झिलिक हॅलाइड. ओके. सो आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा. त्यातला जो पहिला आहे, ज्याला पण मी नाव दिलं होतं, आय थिंक तुम्हाला हेच दिलं होतं बहुतेक. बेन्झिल क्लोराईडच घेतो चला. बेन्झिल क्लोराईड. आणि दुसरं नाव मी तुम्हाला दिलं होतं बेन्झोइल क्लोराईड. या 2 स्ट्रक्चरमध्ये मुलांचं नेहमी कन्फ्युजन आहे. आणि बेन्झिलिक म्हणजेच बेन्झिल झालं हे तर क्लिअर झालं आता. बेन्झिलिक म्हणजेच काय असणार आहे? बेन्झिल असणार आहे, हे तुमचं क्लिअर झालंय आता. आता फरक फक्त एकच आहे, की यांच्यामध्ये काय फरक असतो? यांच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे, की बेन्झिलचं स्ट्रक्चर तुम्ही समोर बघतातच आहे. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ बेन्झिल क्लोराईड. आणि बेन्झोइल कसं असतं? बघा, फरक फक्त एवढाच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बेन्झिन असणारच आहे, की जो इथे मी शो केला आहे. त्याच्यामध्ये इथे फक्त कोण आला पाहिजे? सी डबल बॉन्ड ओ आला पाहिजे आणि क्लोरीन तर आहे तसंच आहे. एवढाच एक फरक आहे. बस. एवढाच एक फरक आहे. इथे CH2 ग्रुप आहे आणि इथे CO ग्रुप आहे. जर CH2 आला तर त्याला बोला तुम्ही बेन्झिल क्लोराईड आणि जर CO ग्रुप आला त्याला बोलायचं तुम्हाला बेन्झिल क्लोराईड. हा येईल तेव्हा तो बघू आपण. आज फक्त जस्ट वाटलं, की मुलांचं इथे कन्फ्युजन होऊ शकतं आहे, म्हणून तो टॉपिक मी तुम्हाला सांगून दिलाय. आजच्या आज तुम्हाला बेन्झिल बनवूनच ठेवावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल, गरजेचं नाहीये. पण बेन्झिल लागेल तुम्हाला. ओके. सो बघा, हे तुम्ही विसरणार बरं का, कोणाचं कुठलं हायब्रिडायझेशन होतं. बघा, एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून बघू. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅलोजन इज अटॅच टू sp3 हायब्रिडायझेशन कार्बन किंवा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. तुम्हाला मी काही मॉलिक्युल्स दाखवतो, काही कंपाऊंड दाखवतो आहे. त्या कंपाऊंडमध्ये फक्त तुम्हाला ओळखायचंय, असं कुठलं कंपाऊंड असेल ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल. ओके. चॅट बॉक्समध्ये आन्सर नका देऊ, डायरेक्टली माईक ऑन करून तुम्ही आन्सर देऊन टाका. All of the above. येस. All of the ऑल All ऑफ of the above. ऑल ऑफ द अबव्ह कसं आपण चेक करू? याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करू. इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईड आपण दाखवतो CH3, CH2, Cl. दिस इज इथिल क्लोराईड. ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे आणि या कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहे. लेफ्ट साइड, राइट साइडला सिंगल बॉन्ड तर दिसतच आहे. त्याला हे जे 2 हायड्रोजन अटॅच आहे ते सुद्धा सिंगल बॉन्डवालेच आहे. याचा अर्थ या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp3 आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईडला रिप्रेझेंट कसं करतात? RCl. याच्यामधला जो R असतो ना, हा R म्हणजे अल्किल ग्रुप असतो. म्हणजे हा वरचाच टाइप झाला बघा. याला पण अल्किल ग्रुपच बोलतात, इथिल ग्रुप. याचा अर्थ याच्यातला जो कार्बन आहे त्याचं पण हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp3 कन्फर्म असणार. त्याच्या पुढचं आहे बेन्झिल क्लोराईड. आता लगेच आठवणार नाही तुम्हाला, पण बेन्झिल क्लोराईड आपण ड्रॉ कसा केला होता बघा. इथे आपण आधी बेन्झिल काढला होता. आता मला सांगा, समजा हा टॉपिक शिकवला नसता, जरी बेसिक राहिला असता, तर मे बी हा क्वेश्चन तुम्हाला नसता जमला आजच्या आज. जर हा टॉपिक तुमचा झाला नसता तर. म्हणून हा टॉपिक मला बेसिक घेणं तुमचं गरजेचं आहे. बेन्झिल क्लोराईडला आपण रिप्रेझेंट कसं करतोय? इथे फक्त कोण दाखवलं पाहिजे? CH2 दाखवला पाहिजे आणि CH2च्या पुढे कोण दाखवला पाहिजे? एखादा हॅलोजन, क्लोरीन दाखवला आपण. तर या केसमध्ये हा जो कार्बन आहे, याचं पण हायब्रिडायझेशन काय आहे? sp3च आहे. अशा केसमध्ये या तिघांकडे असा कार्बन आहे, ज्या कार्बनला आपण कुठला कार्बन म्हणू शकतोय? sp3 हायब्रिडाइज. याचा अर्थ या क्वेश्चनचा आन्सर आपण द्यायला पाहिजे. सो ऑल ऑफ द अबव्ह दिस ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वन मोर क्वेश्चन. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम attached to halogen
ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज. अरे इझी क्वेश्चन आहे, sp3 सांगायची काही विशेष गरज नाही, सगळ्यांना जमू शकते की sp3 तुम्हाला जो कंपाऊंड दिला आहे त्या कंपाऊंड मध्ये क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं तुम्हाला सांगायचं आहे हायब्रिडायझेशन. ओके, सो दिस इज द आन्सर, दॅट इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज ऍब्सोल्युटली करेक्ट. आता पुढचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलो कंपाऊंड, ज्यात आपण विनाइल आणि अरिल हे विनाइल आणि पाठीमागचं व्हिसिनल होतं बरं का, ते दोघांमध्ये गोंधळ नको व्हायला. ते व्हिसिनल होतं, त्याचा काही संबंध नाही इथे. हे विनाइल आहे. विनाइल कसं असतं, अरिल कसं असतं समजून सांगतो मी तुम्हाला. बघा, मे बी आजच्या सेशनच्या नोट्स मी तुम्हाला लगेचच्या लगेच पाठवतो. 11:15 पर्यंत तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. आजचं त्यात सगळं कंटेंट असेल, तर ते कंटेंट मात्र तुम्हाला अगदी परफेक्ट करून ठेवायचंय. आणि परफेक्ट करून ठेवायचं म्हणजे काय माहिती का, त्यातलं सगळं कामाचं नाहीये. नावाला 2 लेक्चर होत आहेत ते. पण जर आपण नोट्स बनवल्या, सेल्फ नोट्स, शक्यतो सेल्फ नोट्स बनवत जा. हार्डली कालचं आणि आजचं जर बघायला गेलं, तुम्ही जर नीटचं प्रिपरेशन करताय, शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करताय, हार्डली तुमच्या नोटबुकचं ना खूप झालं तर अर्धं पान पण भरायला नाही पाहिजे. अर्धच पान भरलं पाहिजे. त्याच्यात जास्त भरण्याची आवश्यकता नाहीये. कारण त्यात फक्त तुम्हाला मोजकंच आणि कामाचंच लिहायचं आहे. सेल्फ नोट्स एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमी काढायचे असतात. तुम्हाला जर नीटचं प्रिपरेशन करायचंय, सीईटीचं प्रिपरेशन करायचंय, जेव्हा तुम्ही सेल्फ नोट काढतात ना, सेल्फ नोट, तर त्या सेल्फ नोट्स काढताना ह्या खूप शॉर्ट असल्या पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळलं इनफ आहे, की आपण सांगितलं पाहिजे की 2 टाइपचे कंपाऊंड असतात. एक असतं हॅलो अल्केन, दुसऱ्या टाइपचं कंपाऊंड असतं हॅलो अरिन. मग तुमच्या माइंडमध्ये काय आलं पाहिजे माहिती का? हॅलो अल्केन एवढं दाखवायचं नाही. फक्त काय दाखवायचं? आरएक्स दाखवायचं. हॅलो अरिन एवढा मोठा शब्द लिहायचा नाही. फक्त काय दाखवायचं? एआरएक्स दाखवायचं. मग तुम्हाला कळतं की हॅलो अल्केनचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं. इथे फक्त मोनो लिहायचं आणि इकडे पॉली लिहायचं. त्या मोनोच्या पुढचं पण लिहायचं. मोनो हॅलो अल्केन, पॉली हॅलो अल्केन. एवढं डिटेलिंग नका करू. मोनोच्या खाली फक्त असे 3 एरो दाखवा. तिथे टाका 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. पॉलीच्या खाली नोट करायचंय डाय, ट्राय, टेट्रा. डायच्या खाली पुन्हा 2 करायचे. त्यातलं एक असतं जेम, दुसरं असतं विस. जेमिनल, विसिनल, दॅट्स इट. लगेच एरोमॅटिकला आपण डिव्हाइड केलं होतं. एरोमॅटिकचे पण आपण 3 पार्ट केले होते. त्यातला सॉरी पहिले 2 पार्ट केले होते. त्यातला एक होता मोनो आणि त्याच्या पुढचा होता पॉली. मग मला हे सांगा, मोनोला काही क्लासिफिकेशनची गरज नव्हती. एकच व्हॅल्यू नसतो. पण पॉलीचे आपण केले होते ना, पॉलीचे आपण 2 टाइप केले होते. एक केलं होतं डाय हॅलो अरिन आणि दुसरं केलं होतं ट्राय हॅलो अरिन. बघा ना, मला हे सांगा, कालचा आणि आजचा टॉपिक बघा ना, एवढंच पान भरतंय माझं फक्त. मी अजून जर कॉम्प्रेस केलं, माझ्याकडे एकदम जाड पेन दिसतोय इथे, अजून थोडंसं कॉम्प्रेस केलं तर हे खूप कमी होतंय. मग हे पुढचं खालचं क्लासिफिकेशन चालू झालंय आता. म्हणजे खूप झालं तर कालचा आजचा सगळा टॉपिक एकत्र केला तर आय थिंक एक पान खूप झालं वन साइडचं. चला, मी काय बोलतो तुम्हाला कळतं आहे. आपण पुढे जाऊया आता. शॉर्ट नोट्स बनवायचे जेणेकरून अभ्यासाला खूप सोपं जातं. ते खूप जास्त पानं बघितले ना, असे जाड-जाड नोट भरले आहेत, ते नंतर-नंतर कंटाळा येतो वाचायचा. पण असं कळलं ना, की हॅलोजन ड्युटी फक्त 4 पानात संपतंय आपलं विथ रिएक्शन सगळं चॅप्टर. तर 4 पानं वाचायलाही मजा येते. पण ते 4 पानच तुम्ही स्वतः तयार केलेले पाहिजे. ते तुम्हालाच कळले पाहिजे. कोणाच्या झेरॉक्स काढून तुम्हाला त्यातलं काहीच कळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः असे शॉर्ट नोट्स अगदी जेवढं शॉर्ट करतील तेवढं शॉर्ट करायचं आहे. रिएक्शनसाठी सुद्धा तुम्हाला शॉर्ट्स करायचे आहेत. जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पानात सगळे रिएक्शन झाल्या पाहिजे. ते कशा करायच्या सगळं समजून सांगेल मी तुम्हाला. आता हे डिस्कशन करूया. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलो कंपाऊंड, ज्यात आपल्याला 2 टाइप बघायचे आहे. ज्यात पहिला आहे विनाइल आणि दुसरा आहे अरिल. काय फरक आहे आधी विनाइलचं डिस्कशन करू. लेट्स टॉक अबाउट द विनाइल. ओके. विनाइल म्हटलं तर तुम्हाला आठवलं पाहिजे, की याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. ज्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला तुम्ही हॅलोजन जोडला पाहिजे. हे कंपाऊंड दिसायला कसं असतं बघा. इथे CH येणारच नाही. CH2 डबल बॉन्ड CH आणि या CHला किंवा या कार्बनला इमिजिएटली हॅलोजन जोडला पाहिजे. आता चेक करा. माझ्या क्वेश्चनचा आन्सर द्या. क्लोरीन हा ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल सांगा तर बरं? sp2 sp2 sp2. त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp2 असणार आहे. आणि बस sp2 हायब्रिडाइजला जर कार्बन अटॅच असेल, तर त्या सिस्टमला आपण कुठली सिस्टम बोलणार आहोत थोड्या वेळात? त्याला आपण बोलणार आहोत विनाइल. त्याला विनाइल क्लोराईड. काही लोकं त्याला विनिल सुद्धा बोलतात. विनिल और विनाइल क्लोराईड. त्याला आपण सिंपल नाव देतो विनाइल क्लोराईड. सेम नाव तुम्हाला एका नवीन चॅप्टरमध्ये पण सापडणार आहे. सिस्टम सेम टाइपची असते.
याच टाईपची सिस्टीम आहे. फक्त इथे OH असतो. लगेच नाव बदलणार त्याचं. याला काय म्हटलं पाहिजे? विनाइल अल्कोहोल. याला काय म्हटलं पाहिजे आपण? विनाइल अल्कोहोल म्हटलं पाहिजे. दॅट्स इट. सो मग विनाइल म्हटलं तर काय आलं पाहिजे माइंडमध्ये? की विनाइल हॅलाइडमध्ये नेहमी हॅलोजन कोणाला अटॅच असतो? sp3 ला अटॅच असतो. MCQ तयार होऊ शकतात. चला आपण थोडंसं डिटेल हां, येस. आवाज दिला का कोणी? नाही ना? ओके, कंटिन्यू. इट इज ऑफ 2 टाइप्स. बघा त्याचे 2 टाइप कुठले आहेत? त्यातलं एक आहे विनाइल आणि दुसरं आहे अरिल. त्यातलं आपण विनाइल डिस्कस करू आता. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. हॅलोजन एटम इज अटॅच्ड टू ऑर बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम. ओके. त्याचं एक्झाम्पल आपण दाखवलंय. हेच एक्झाम्पल म्हणून दाखवलं होतं. या केसमध्ये तुम्ही याला काय बोलतात? विनाइल क्लोराईड. हां, त्याला तुम्ही 1 क्लोरो इथिन म्हटलं चालेल का? तर काही प्रॉब्लेम नाही. किंवा सिंपल क्लोरो इथिन म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याला तुम्ही क्लोरो इथिन म्हणू शकता. ओके. पण ही फॅमिली ओळखता आली पाहिजे, की कुठलं कंपाऊंड कुठल्या फॅमिलीतलं आहे. आता थोड्या वेळानंतर मे बी टाईम मिळतो की नाही माहीत नाही. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला विचारणार, की मॉलिक्यूल विनाइल फॅमिलीमधला आहे, का तो अलिलिक फॅमिलीमधला आहे, का तो बेन्झिलिक फॅमिलीमधला आहे. म्हणजे कुठली फॅमिली आहे मॉलिक्यूलची. स्ट्रक्चरकडे बघून ओळखायचं, की तिची फॅमिली कुठली असेल. मे बी ते आज होतं की नाही माहीत नाही, कारण सगळ्या फॅमिली संपणार नाही आपल्या. आता आपण अरिल हॅलाइड बघू. अरिल हॅलाइड म्हटलं तर काय म्हणतं बघा ते. हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम ऑफ एरोमॅटिक रिंग. म्हणजे डायरेक्टली मला याचा अर्थ कोणी सांगेल का? हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम ऑफ एन एरोमॅटिक रिंग. म्हणजे काय झालं इनडायरेक्टली? कुठल्या पण कार्बनला. म्हणजे हेच झालं ना, की डायरेक्टली हॅलोजन एटम बेन्झीनला अटॅच पाहिजे. हो सर. येस. Yes, sir. म्हणजे तुम्ही बेन्झीन काढा. बेन्झीनचा कुठलाही कार्बन घ्या तुम्ही. बेन्झीन आधी कंप्लीट ड्रॉ करू आपण. मला हे सांगा बेन्झीनच्या प्रत्येक कार्बनचा हायब्रिडायजेशन काय सांगा मला? sp2. sp2 चा. का sp2? कारण त्या कार्बनला कुठे ना कुठे डबल बॉन्ड दिसतोय. एक तर तो लेफ्टला असेल किंवा राईटला असेल. म्हणजे हे प्रत्येक कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. मग तुम्हाला या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला डायरेक्टली जोडून द्यायचं आहे हॅलोजन एटम. सर मग हे तर काय झालं? हॅलोअरिन झालं? येस. मग या हॅलोअरिनलाच आपण नाव देतो. आठवतं का तुम्हाला अरिल हॅलाइड? अगदी पहिल्याच दिवशी म्हणजे कालच्या लेक्चरला. Yes, sir. Yes, sir. ओके. मग यांच्यापैकी समजा मी इथे जोडला समजा क्लोरीन. त्याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झीन. मग क्लोरोबेन्झीन हा एक प्रकारचा कोण आहे माहिती का? हा एक प्रकारचा हॅलोअरिन आहे. आणि या हॅलोअरिनलाच दुसऱ्या नावाने ओळखलं जातं, ज्याला आपण काय बोललो? अरिल हॅलाइड. हे आपण काल डिस्कस केलं होतं. ज्याला आपण काय बोलतो? अरिल हॅलाइड. जसं आपण हे पण बोललो होतो, की हॅलो अल्केन. सांगा तर बरं हॅलो अल्केनला दुसरं नाव काय असतं? Alkyl halide. अल्किल हॅलाइड. विसरला होता बघा तुम्ही. अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड हे त्याचं दुसरं नाव आहे. ओके. म्हणून तुम्हाला एक सांगू का? तुम्ही सध्या 12th चा अभ्यास करताय. आपलं जे चॅप्टर चालू आहे डायरेक्टली 12th चं चॅप्टर आहे. पण त्या 12th च्या चॅप्टरमध्ये मागचं कुठलंच काही लागत नाही आपल्याला. आणि लागलं तरी मी तुमचं ते क्लिअर करून घेतोय. आणि विशेष म्हणजे माहिती आहे का? जेव्हा आपलं बोर्ड चालू होईल ना बोर्ड, तेव्हा तुम्ही हे परत ऐकणार आहे केव्हा तरी क्लासरूममध्ये, फिजिकल क्लासमध्ये. माहिती नाही आता फिजिकल क्लास केव्हा चालू होईल आणि 12वी केव्हा चालू होईल. पण जेव्हा आपलं होईल, तेव्हा तुम्ही हे पुन्हा ऐकणार आहात. फक्त एवढंच आहे की इथे तुम्ही NCERT नुसार स्टडी करताय आणि जेव्हा आपलं बोर्डचं होईल, तर काही ते लवकर संपेल. कारण त्यात काही टॉपिक नसतो ना. पण हे आहे त्याच्यामध्ये सगळं बेसिक. मग हे तुम्हाला असं फील होणार की सर हे तर आपलं खूप दिवसाआधी झालं होतं. जानेवारीत आपण स्टडी केलं होतं. आपण पुन्हा मे, जूनमध्ये बघतो आहे. मग ते तुमचा रिव्हिजनचा पार्ट असेल. थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा अजून नॉलेज मिळेल. एक्स्ट्रामध्ये थोडंसं रिफ्रेशिंग असेल, की येस सगळं आठवतंय तुम्हाला आणि ते तुम्हाला खूप ईझी जाणार ते. धिस इज माय गॅरंटी. चला बघू. आता तुम्हाला याचं मीनिंग तर कळलं आहे. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही कुठलंही ड्रॉ करू शकताय. ओके. एक्झाम्पल असं दाखवा. त्याला आपण बोलतोय क्लोरोबेन्झीन. ओके. आता हा शेवटचा टाइप ज्याच्यामध्ये आपण sp हायब्रिडाइज्ड कार्बनला हॅलोजन एटम अटॅच दाखवतोय. मला हे सांगा sp हायब्रिडाइज्ड कार्बनला तुम्ही हॅलोजन एटम जोडताय. याचा अर्थ हा कार्बन ओळखायचा कसं काय रे? सिंपल ट्रिक काय बरं? Triple bond. येस. या कार्बनला कुठल्यातरी साइडला काय पाहिजे? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. मग बघूया ते काय सांगताय बघा. हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच्ड टू ट्रिपल बॉन्डेड कार्बन एटम. म्हणजे या कार्बनला ट्रिपल बॉन्ड असणं खूप गरजेचं आहे. एक मिनिट थोडंसं बॅक साइड. चला अशा टाइपची सिस्टीम आहे. याला मी दाखवताना असं पण सिंपल दाखवू शकतोय. CH ट्रिपल बॉन्ड C अँड Cl.
अशा टाइपची जी सिस्टीम आहे ना, या सिस्टीमला आपण म्हणू शकतोय की या केसमध्ये हा जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे, हा अशा कार्बनला अटॅच आहे, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp हायब्रिडायझेशन आहे. ज्याला आपण नाव दिलंय दिस इज क्लोरोइथाइन. आणि ही जी फॅमिली आहे, या फॅमिलीला आपण याच्या अंडर घेऊ शकतोय, विनाइलच्या अंडर. ओके. सो त्याच्यावर एक एमसीक्यू आहे. बघूया आता एमसीक्यू कुठला येतोय. इन अल्किल हॅलाइड, हॅलोजन इज बॉन्डेड टू. अल्किल हॅलाइडच्या बाबतीत हॅलोजन हा कोणाला बॉन्डेड असतो? C. बाकीच्यांनी पण आन्सर द्या, इन्व्हॉल्व व्हा, बोला, डिस्कशन करा. ऑप्शन सी. ऑप्शन सी Option असं C. केदारचं म्हणणं आहे. Option बाकीच्या पण मुलांचा बहुतेक ऑप्शन सीच दिसतो आहे. तर विच इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण सिंपल तुम्हाला अल्किल हाइड दिलाय. आता मला काही मुलांचा माइंडसेट समजला आहे. काही मुलांच्या माइंडसेटमध्ये क्वेशन मार्क नक्की आला होता, की सर हा काय होता आता? हे होणार आहे आणि याला थोडंसं मागचा झालेला टॉपिक एकदा बघावं लागेल तुम्हाला. त्या शॉर्ट नोट्स काढायला लागतील आणि तर हे एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. सिंपल अल्किल हाइड आहे. त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बनला आपण जोडतो. आता चेक करा. हे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलंय. आधी त्याच्यावरती फोकस करा. स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करा, की ही कुठली सिस्टीम आहे, काय आहे? ऑप्शन दिले तर जमून पण जाईल कदाचित. पण ऑप्शन देण्याच्या आधी एकच मिनिट हां, मी ऐकलं नाही व्यवस्थित. ऑप्शन देण्याच्या आधीच विचार करा, की ही कुठल्या टाइपची एक्झाम्पल आहे. आता आन्सर द्या. Allelic. अलिलिक. काही स्टुडंटचं म्हणणं आहे, की हे एक प्रकारचं अलिलिक आहे. बघा आता आपल्याला ऑप्शनमध्ये काय-काय दिलंय. अल्किल हॅलाइड आहे का? दुसरं ऑप्शन आहे बेन्झिलिक हॅलाइड, अलिलिक हॅलाइड, नन ऑफ दिस. C. Allelic येस, halide. ॲब्सोल्युटली. Option C. तर आता पुन्हा क्वेश्चन मार्क आहे. अलिलिक हॅलाइड ओळखण्यासाठी आपण काय वापरत होतो? 2 कंडिशन. पहिली कंडिशन, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय पाहिजे? sp3. आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा इमिडिएटली कोणाच्या नेक्स्ट पाहिजे? डबल बॉन्डच्या. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट पाहिजे. हे सगळे शब्द आठवताय का तुम्हाला? मी जे बोललो होतो ते? हो. येस. हो. मग अशा हो सिस्टमला सर. आपण कुठली सिस्टम बोलतोय? अलिलिक सिस्टम बोलतोय. दिस इज अन अलिलिक सिस्टम. पुढचा क्वेश्चन. इन विनिलिक or vinylic halide, halogen atom is bonded to dash dash carbon atom. ओके, सॉरी. मुद्दाम ऑप्शन देत नाही मी तुम्हाला. तर सांगण्याचा प्रयत्न करा. sp2 hybridized. sp2. sp2. व्हेरी गुड. आपण साइडला डिस्कशन करू त्याचं. मी तुम्हाला अशी दाखवली होती बघा. CH2 डबल बॉन्ड CH आणि इमिजिएटली इथे कोण पाहिजे? हॅलोजन. हॅलोजन ॲटम हा अशा कार्बनला अटॅच पाहिजे, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे? sp2. म्हणजे इथे कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच कोण अटॅच पाहिजे? हॅलोजन अटॅच पाहिजे. तर अशा सिस्टमला आपण कुठली सिस्टम बोलतो? दिस टाइप ऑफ सिस्टम इज कॉल्ड एज विनायलिक हॅलाइड. बघूया आपला ऑप्शन येतोय का आता? So finally answer is, which option is correct? Option B. B. Option B. बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. हा जो प्रकार असतो ना, हा 70% वर्क करतो बरं का. कुठले असतात? त्याच्यात असतात ऑल द अबव, ऑल द अबव, नन ऑफ द अबव, बोथ वाला ऑप्शन असतो. आणि खूपदा असं होतं, की ऑलमोस्ट तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील आणि त्या 100 क्वेश्चनमध्ये प्रत्येकात असा ऑप्शन असेलच, ऑल ऑफ द अबव, नन ऑफ द अबव, बोथ ऑफ द अबव. तर जवळपास 100 क्वेश्चनपैकी तुम्हाला 60-70 क्वेश्चन असे सापडतील, की जे हे आन्सर असतातच. आणि मुलांचा गैरसमज काय होतो? जेव्हा केव्हा हे आलं, बिनधास्त टिक करून टाकायचं. बघायचं पण. तर लक्षात घ्या, मागचे आपले 4-5 क्वेश्चन झाले, त्यात कशामध्येच हा ऑप्शन नव्हता. मला तुम्हाला फक्त एकच सांगायचंय, की 60-70% येतो ना तो ऑप्शन, ॲब्सोल्युटली करेक्ट येतो. पण 30% चान्स हे पण की तो येणार नाहीये. मग तुम्ही थोडंसं थिंक करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी डन करायचं नाही. मग या केसमध्ये आपल्याला नॉलेज आहे विनायलिकचं. सो वी गो विथ ऑप्शन बी. ओके. चला. In the case of compounds containing sp hybridized carbon and X bond, याला वाचायचं कसं आपल्याला? याला वाचताना आपण असं वाचतोय, की हा जो कार्बन आहे, या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे? sp. sp hybridized carbon and X bond. Halogen is attached to ज्या Triple bonded carbon. येस, ज्या कंपाऊंड मध्ये अशा टाइपचा बॉन्ड असतो. म्हणजे कशा टाइपचा बॉन्ड? हा एक बॉन्ड आहे
पण या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं सांगितलं त्यांनी? sp. त्यांचं म्हणणं काय? हॅलोजन इज अटॅच्ड टू डॅश डॅश. अंदाज येऊन जातोय पुढे की हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम. असं आपल्याला काहीतरी पाहिजे. Option B. ऑप्शन ए, Option B. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. हां, आता नोमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड आपलं स्टार्ट होऊन जाईल. सो उद्याचं लेक्चर कोणी मिस करू नका. उद्याच्या लेक्चरला अंदाजे सांगतो मी तुम्हाला 30-40 मिनिट्स हे नोमेनक्लेचर चालणार आणि नोमेनक्लेचर नंतर पुढचा उरलेला जो टाईम असेल हा आपल्या प्युअरली रिएक्शन सुरू होतील क्लास 12च्या. चॅप्टर आहे आपलं जे सुरू केलंय. काही मुलं आज जॉइन झालेत. त्यांना माहितीच नाही चॅप्टर. तर आपलं चॅप्टरचं नाव आहे हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन. हे आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लास 12चा नीटचा टॉपिक म्हणजे एनसीईआरटी आपण सुरू करून दिलंय. पण मला एक सांगा, कालपासून तुम्ही जो आजपर्यंत स्टडी केलाय, तर तुम्हाला असं काही वाटतंय का की आपण 11th ला असून 12th अभ्यास करतोय, काहीतरी विचित्र काहीतरी चाललंय एकदम? No, नाही sir. सर. नाही. अंडरस्टँडिंग होतंय ना तुम्हाला? नाही. हो येस. सर. हो. आणि आता हे नोमेनक्लेचर झाल्यानंतर जेव्हा रिएक्शन चालू होतील ना, तर रिएक्शन तर तुम्हाला वाटणारच नाही की या खूप आउट ऑफ बॉक्स रिएक्शन आहे आणि आपण क्लास 12चं आत्तापासून करतोय, तर आपलं कसं होईल काय? काय तुम्हाला ईझी वाटणार. धिस इज माय गॅरंटी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मी तुम्हाला ईझी करून देणार. आणि जेव्हा तुमचं फिजिकल क्लासरूममध्ये बोर्ड होईल ना, तेव्हा कदाचित तुमच्यापैकी काही मुलं रिएक्शन बोर्डवरती लिहिलेल्याला सांगू शकता पुढचा आन्सर काय आहे. जर तुम्ही रुटीनली अभ्यास केला तर. ओके. सो डोंट वरी अबाउट धिस. ठीक आहे. सर 11th एन-सी-ई-आर-टी घेणार आहे की नाही? ईशाचं म्हणणं आहे 11th एन-सी-ई-आर-टी घेणार की नाही घेणार? त्यातलं 11th मी घेतलं तर रेकॉर्डेड तुम्हाला देईल. त्याचं मी रेकॉर्डिंग करून घेईल आणि रेकॉर्डिंग करताना तुम्हाला हे जाणवणार की हे तर सगळं ऐकलंय आपण. म्हणजे तुमचं ऑलरेडी ते 11th होऊन गेलेलं आहे. म्हणून मी शक्यतो 11th घेत नाही काही. आणि घ्यायचं असेल तर ते काही टॉपिक आपण घेऊ ज्याचं आपण रेकॉर्डिंग करून ठेवू. मग मी आता तुमचा शक्यतो फोकस कशावरती करतो जिथून जास्त मार्क निघतील 12th वरती. ओके. 11th पण आपण मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करू. आणि त्यातल्या तुमचा हा जो एन-सी-ई-आर-टीचा टॉपिक आहे, हा काही टॉपिक मी कव्हर करतोय आणि काही टॉपिक मॅम कव्हर करतील. म्हणजे आम्ही काय करणार, एक चॅप्टर मी घेणार, एक चॅप्टर मॅम घेणार. अशा वेळी ते चालू ठेवणार. आणि सायमल्टेनियसली आम्ही काही ना काही रेकॉर्ड पण करून ठेवू. जेणेकरून तुमचा फायदा त्यात पण जास्त होईल. आणि हे सगळं कंटेंट, लाईव्ह कंटेंट असेल, रेकॉर्डेड असेल, हे प्रॉपर सिस्टमॅटिक वेने तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा त्याच्या लिंक तुम्हाला मिळतील. पूर्ण प्लेलिस्ट मिळेल, ती सेव्ह करून ठेवायची. सगळ्या गोष्टी मिळतील. फक्त एकच आहे की जोरदार अभ्यास चालू ठेवा. इतर मुलांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही एक्स्ट्रा करायचंय. तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे लेक्चर संपलं, टाईम उरलाय. आता मी 4-5 तास ऑनलाईन लेक्चर केले, 6 तास ऑनलाईन लेक्चर केले. आता मी अभ्यास नाही करणार. नाही. आपण कोणासाठी अभ्यास नाही करतोय. आपण स्वतःसाठी अभ्यास करतोय. त्यामुळे एक्स्ट्रा अभ्यास भरपूर चालू ठेवा. आता हा जो टॉपिक मी शिकवलाय ना, याच्यावरती मी काही एमसीक्यू घेतले चला. एक प्रत्येक टॉपिक झाला की मी लगेच एमसीक्यू घेतोय. पण तुम्ही पण काय करायचं, एखादं एमसीक्यूचं बुक शोधा. त्यातलं बेसिक पासून सुरुवात करा आणि शक्यतो असंच एमसीक्यूचं बुक प्रिफर करा, ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज एमसीक्यू दिले असतील. म्हणजे आता मी सध्या काय करतोय, एक टॉपिक शिकवायचा, त्याचेच लगेच एमसीक्यू घ्यायचे. ते सोपं जातं लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करायला. टॉपिक वाईज बुकलेट बघा. पुस्तक घेताना ज्यावेळेस तुम्ही शॉपमध्ये जाणार, तेव्हा बुक ओपन करा. त्यात बघा टॉपिक वाईज दिले का सगळं मिक्स देऊन टाकलंय. सगळं मिक्स दिलं असेल तर शक्यतो घेऊ नका. अभ्यासाला कंटाळा येईल त्याचा. टॉपिक वाईज बुक शोधायचं. मग शक्यतो तुम्ही सर टार्गेट वापरलं तरी चालतंय किंवा तुम्ही एमटीजी वापरलं तरी चालतंय. हां, बोला. मी एमटीचीच वापरतोय तर दुसरं कुठलं वापरायची गरज नाही आहे ना नीटसाठी? आता काय करशील माहिती का हर्ष, समजा तुझं कोणी फ्रेंड असेल, जवळचा कोणी फ्रेंड, तर तू जर एमटीजी वापरत असेल ना, तर फ्रेंडला सांग की तू टार्गेट घे. आणि तुम्ही काय करायचं, एखादा 1 वीक झालाय, 2 वीक झालाय, एकमेकांना भेटताय तुम्ही, हे बुक काय करायचे एक्सचेंज करत राहायचे. म्हणजे जेणेकरून काय होईल, की तुला असं जाणवेल की एमटीजी मधले काही क्वेश्चन टार्गेटमध्ये पण आहे, पण टार्गेटमध्ये एखाद 2 क्वेश्चन नवीन टाइपचे पण सापडले. जेणेकरून अभ्यास जास्त होईल तुमचा. असं करून तुम्ही करू शकता. आणि तुला वाटतं सर मी एकटाच दोघं घेऊन टाकतो, काही हरकत नाहीये. तू एकटाच दोघं काय तिघं पण घेऊ शकता तुम्ही. ओके सर. येस. सर अरिहंत पब्लिकेशनचं कसं आहे? अरिहंतचं मला आहे ना लँग्वेज डिफिकल्ट वाटते आणि त्याचे एमसीक्यू ना ते खूप वेगळ्याच लेव्हलचे टाकून टाकतात ते. त्यांनी काय केलं माहिती का? मी असं म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. त्यांनी सीईटीला पण तेच बुक ठेवलंय, नीटला पण तेच बुक ठेवलंय. थोडे बहुत चेंजेस केलेत. पण सीईटीच्या बुकमध्ये असे क्वेश्चन सापडेल तुम्हाला, की जे नीट आहे, नीटच्या पण वरच्या लेव्हलचे आहेत. मग ते सीईटीला खरोखर येत नाही ते एमसीक्यू. मुलांचं म्हणणं की सर सीईटी खूप अवघड असते कारण ते हे पब्लिकेशन वापरतात. मी शक्यतो हे पब्लिकेशन टाळण्याचा प्रयत्न करतो. असं. त्याच्यामध्ये ना माझं एमटीजी आणि टार्गेट हे मला स्वतःला पर्सनली आवडतात ते बुक्स.
सर मग नीट मध्ये येत नाहीत काय अरिहंत मधले नीट मधले questions? येतील ना, नीट मधले ते येतील. पण जेव्हा तुम्ही कारण सीईटीचं पण त्यांनी अरेंजवाल्यांनी सीईटी पण काढलेलं आहे. मग तुम्ही सीईटीचं बुक जर ओपन केलं ना, तुम्हाला असं वाटतं की सर सीईटीला एवढे अवघड क्वेश्चन कसं काय येतात? एवढ्या वेळात कसं काय सॉल्व्ह करायचं आम्ही? 1 मार्कला एवढं कसं काय अवघड विचारताय? असं तुमचं कन्फ्युजन सुरू होऊन जातं. मग तुम्ही अरिहंत शक्यतो नीटलाच वापरा. पण अरिहंत तुम्ही सीईटीला नका वापरू मग. ओके सर. येस. ठीक आहे. सो मग आजचं सेशन स्टॉप करू आपण इथे. ठीक आहे? चालेल ना? Yes, sir. हो येस. सर. चलो. बाय एव्हरीवन. टेक केअर. थँक्यू सर. बाय Yes, सर. sir. बाय. बाय सर. येस. बाय बाय सर. एव्हरीवन. बाय सर. बाय.